सर्वांना हॅपी सॅबॅथ. आजची आपली मिशन स्टोरी आहे मारिया नावाच्या मुलीची. ख्रिस्ताबरोबर तिची कशी ओळख झाली आहे हे आपण पाहणार आहोत. विचित्र स्वप्न आणि मुलगी. मारिया 2 वर्षाची असल्यापासून तिची आई तिला घेऊन तांत्रिकाकडे जात असे, कारण ती आपल्या व्यवसायाकरिता आशीर्वाद मागत असे. तांत्रिकाला भेटणे हे दैनंदिन जीवनात भाग झाला होता व त्याचा परिणाम तिला तिच्या व्यवसायात दिसत होता. तिची प्रगती होती व ती एक बिझनेस वुमन म्हणून पश्चिम आफ्रिकेमध्ये ओळखली जात होती. तसेच तिची मुलगी मारिया ही श्रीमंत झाली. तिच्याकडे बंगला, गाड्या होत्या. मारिया स्वतःच्या स्टोअरमध्ये हँडबॅग्स आणि विविध आधुनिक पद्धतीचे कपडे ठेवत असे. त्यांचा व्यवसाय गुनिया येथे होता. अचानक तांत्रिकाची व मारियाची भेट झाली व त्याने तिला सांगितले की तुला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुला नरबळी करावे लागेल. ह्याआधी मारियाने 2 गायी बळी देण्याकरिता आणल्या, परंतु नरबळी ऐकून ती फार दुःखी झाली व तिच्या मनावर परिणाम झाला. तिला लहान मुलांचे स्वप्न पडत असे, परंतु ते तिला काय बोलत असे ते तिला समजत नसे. परंतु नंतर हळूहळू तिला ते समजू लागले. श्रीमंतीसाठी नरबळी चुकीचे आहे हे त्या मुलांनी सांगितले. दुसऱ्या रात्री तिला पुन्हा स्वप्न पडले. त्यावेळेस ती बाजारपेठेत चालली होती. तेव्हा एक मुलगा तिला म्हणत होता, तुझ्या त्रासावर उपाय आमचा प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा आहे. जागी झाल्यानंतर ती त्या स्वप्नामधून गोंधळून गेली होती, कारण ती ख्रिस्ती नव्हती. मग तिने स्वतःला एक प्रश्न विचारला की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या त्रासावर उपाय कसा? तिने हे आपल्या आईला सांगितले व विचारले की नरबळी देणे योग्य आहे का? तिच्या आईने सांगितले, तू ह्याचा जास्त विचार करू नको, तर एक गाय घे आणि तिचा बळी दे. त्या गायीचा बळी दिल्यानंतर तांत्रिकानं सांगितले की ह्यापुढे तुला तसे स्वप्न पडणार नाहीत. परंतु मारिया परत ते स्वप्न बघू लागली. ह्या स्वप्नामुळे ती मारिया थकून गेली होती आणि म्हणून करमणुकीसाठी काहीतरी करावे असं तिला विचार आला. एका शनिवारी तिची कार एका कंपाऊंडच्या बाहेर गेटसमोर उभी होती. ती गेट उघडण्याची वाट पाहू लागली. अचानक तिथे एक लहान मुलगी आली आणि तिला विचारलं, तुला चर्चला जायचे आहे का? हे ऐकून मारियाला आश्चर्य वाटलं. मी ख्रिस्ती नसून देखील ही मुलगी मला चर्चबद्दल कसे विचारत आहे? आणि त्या मुलीने विचारले की तुला कोणाला भेटायचे आहे, कारण मला चर्चला जायचे आहे. मारियाला त्या मुलीकडे पाहून असे वाटले की ही मुलगी रस्ता विसरली आहे आणि आईवडिलांना शोधत आहे, कारण आसपास तेथे कोणतेच चर्च नव्हते. मारियानं त्या मुलीला म्हटले की मला चर्च कोठे आहे हे माहीत आहे, तू माझ्याबरोबर चल. मारिया व ती मुलगी चालत असता जवळच एक सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च दिसले. चर्चसमोर काही लोक उभे होते. एका बाईने मी काही मदत करू का असे विचारले. मारिया म्हणाली, ह्या लहान मुलीने मला येथपर्यंत आणले आहे. आणि एकाएकी ती मुलगी गायब झाली आणि तेव्हा तिला तिच्या स्वप्नांची आठवण आली आणि ते स्वप्न ह्या बाईला सांगू का असा विचार तिच्या मनात आला. त्या अगोदर त्या बाईने माझे पती चर्च पास्टर आहेत, ते तुला मदत करतील असे सांगितले. आणि तेथेच मारियाला ख्रिस्ती धर्माची ओळख झाली आणि तिने बायबलचा अभ्यास केला. आज ती ख्रिस्ती म्हणून त्या शहरात वावरते व हा धर्म स्वीकारणे म्हणजे माझ्या जीवनात फार मोठा चमत्कार आहे. परमेश्वराचे हे बोलावणे आहे असे मला वाटते. त्यानंतर मारियाने त्या मुलीला कधीच पाहिले नाही. ती मुलगी माझ्या जीवनात एक दिव्यदूत म्हणून आली होती. 7% ख्रिस्ती असलेल्या त्या देशामध्ये सुवार्ता प्रसार करणे हे फार मोठे आव्हान आहे. ह्या तिमाहीच्या 13व्या शाबाताची वर्गणीचा कोवेर अकॅडमी बांधण्याकरता होणार आहे व अनेक लेकरांना ख्रिस्ताची ओळख होणार आहे. ह्या कार्यासाठी प्रार्थना करा. आमेन.
सर्वांना सलाम आणि हॅपी सॅबथ. पुन्हा एक वार परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याची एक महान अशी संधी दिली, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचे आपण आभार मानूया. धडा शिकण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पवित्र पवित्र परमेश्वरा, आज आम्ही या शब्दात दिनी प्रभू तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना परमेश्वरा, हे वचन आम्हाला समजण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर परमेश्वरा, आणि या वचनाप्रमाणे चालण्यास प्रभू सहाय्य कर आणि मदत कर. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियानो, आजचा जो धडा आहे त्याचा मथळा आहे सामील होण्यासाठी जागृतीचा मार्ग. सामील होण्यासाठी जागृतीचा मार्ग. आणि सुवर्णवचन या ठिकाणी म्हणत आहे, तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक फार पण कामकरी थोडे आहेत. यास तो पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे. आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जसं वचन आपल्याला सांगत आहे की पीक पुष्कळ आहेत परंतु कामकरी हे थोडे आहेत, आणि यास तो पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे, अशी आपण प्रार्थना आज केली पाहिजे. कोणीतरी म्हटले आहे की संख्येमध्ये बळ आहे. एका अर्थी ते खरंसुद्धा आहे आणि बरोबरसुद्धा आहे. तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिले आहे का की जेव्हा तुम्ही एखाद्या गटाबरोबर व्यायाम करता तेव्हा तुम्हाला अधिक व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. असा कधी अनुभव तुम्हाला आलेला आहे का की एखाद्या गटासंगती किंवा एखाद्या घोळक्या संगती जेव्हा आम्ही व्यायाम करतो तेव्हा आम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. पुष्कळ लोक हेल्थ क्लब, जिम आणि जेथे आरोग्याचे सुविधा आहेत तेथे नावनोंदणी करतात, कारण त्यांना असे वाटते की जर त्यांनी इतर लोकांबरोबर व्यायाम केला तर त्यांना तो अधिक करता येईल व त्याचा आनंद घेता येईल. आणि ही खरी गोष्टसुद्धा आहे की जेव्हा आपण एखाद्या जिममध्ये जातो आणि त्या ठिकाणी पुष्कळसे लोक असताना त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही व्यायाम करतो तर आम्हाला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळते आणि तो आनंद आम्ही व्यायाम करण्याचा घेऊ शकतो. त्याचप्रकारे देवाने आम्हा सहभागितेसाठी उत्पन्न केलेले आहे. अशाच प्रकारे प्रियांनो, देवानेसुद्धा आम्हाला सहभागितेसाठी उत्पन्न केलेलं आहे, कारण की आपण सर्वजण एक सामाजिक प्राणी आहोत. आणि जसे व्यायामाबरोबर तसे जीवनातील इतर पुष्कळ गोष्टीविषयी खरे आहे. जर आपल्याकडे सामाजिक पाठिंबा देणारी कार्यपद्धती असेल तर आपण अधिक चांगले करू शकतो किंवा करतो. हे आध्यात्मिक गोष्टीमध्ये देखील खरे आहे, हे आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आज धडा आपल्याला शिकवत आहे की छोट्या गटामध्ये किंवा छोट्या गटांची आपण स्थापना केली पाहिजे आणि या छोट्या गटाद्वारे आपण प्रभूची सेवा केली पाहिजे किंवा स्वार्थ प्रसाराचं कार्य आम्ही पुढं नेलं पाहिजे. परंतु आज आपण धड्यामध्ये शिकणार आहोत की हे जे छोटे गट आहेत, हे छोटे गट आपण त्याविषयी जरा शिकणार आहोत आणि कशासाठी हे छोटे गट हे आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी धडा म्हणत आहे, संपूर्ण बायबलमध्ये आमच्या विश्वासाला बळकट करण्यासाठी, त्याच्या वचनाचे आमचे ज्ञान वाढविण्यासाठी हे छोटे गट महत्त्वाचे आहेत किंवा गरजेचे आहेत. आमचा विश्वास वाढवण्यासाठी, आमचं शास्त्राचं ज्ञान वाढवण्यासाठी हे छोटे गट उपयोगी पडतात. तिसरी गोष्ट या ठिकाणी धडा सांगत आहे, आमचे प्रार्थनामय जीवन गहन होण्यासाठी, आम्ही एक प्रार्थनामय जीवन जगता यावं यासाठी हे जे छोटे गट आहे याची स्थापना आम्ही केली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे, आणि आम्हा साक्ष देण्याकरिता सज्ज करण्यासाठी लहान गट हे देवाचा एक मार्ग म्हणून अधोरेखित केले आहे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढे की स्वतः परमेश्वराने या लहान गटाची स्थापना केली आहे आणि साक्ष देण्याकरिता आम्ही तयार असावं, म्हणून हे जे छोटे गट आहेत फार महत्त्वाचे आहेत आणि गरजेचे सुद्धा आहे. आपण पुढं पाहत आहोत की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी लहान गटाच्या सेवा कार्यात भाग घेतला. उत्पत्तीच्या वेळेस आपण पुढं पाहणार आहोत की उत्पत्तीच्या वेळेस कशाप्रकारे बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांनी मिळून एक छोटा गट बनवलेला आहे आणि उत्पत्तीच्या कार्यामध्ये या तिघांनी भाग घेतलेला आहे. आणि प्रेषित पावलाने आपल्या स्वार्थ प्रसाराच्या लहान गटाबरोबर रोमन जगाचा प्रवास केलेला. आपण पुढं पाहतो की पावलाने सुद्धा एक छोटा गट तयार केलेला आहे आणि संपूर्ण रोम
त्यांनी प्रवास केलेला आहे आणि सेवा केलेली आहे. तसेच येशू ख्रिस्ताने सुद्धा एक 12 शिष्यांचा गट तयार करून या गटाद्वारे त्यांनी त्याची सेवा या भूतलावरती केलेली आहे. या आठवड्याच्या अभ्यासामध्ये आपण लहान गटासाठी बायबलचा पाया काय आहे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. लहान गटासाठी बायबलचा पाया काय आहे हे आपण पाहणार आहोत किंवा आपलं लक्ष त्यावरती केंद्रित करणार आहोत. आणि तुम्हा सामील होण्यासाठी जागृतीच्या मार्गाचा शोध लागेल असा धडा आपल्याला सांगत आहे. रविवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत. रविवारचा भाग आहे लहान गट देवाची कल्पना प्रथम. लहान गट देवाची कल्पना प्रथम. या ठिकाणी धडा म्हणत आहे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी एकत्रपणे उत्पत्तीमध्ये भाग घेतला. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे प्रियानो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांनी उत्पत्तीच्या कार्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्या प्रत्येकाला वेगवेगळे कार्य होते, परंतु त्यांनी न तुटणाऱ्या ऐक्याने एकत्रपणे कार्य केले. या तिघांनी मिळून एकत्र येऊन उत्पत्तीचं उत्तम असं कार्य त्यांनी केलेलं आहे. पिता हा प्रवीण रचनाकार होता. आपण या ठिकाणी पाहत आहोत की पिता हा प्रवीण रचनाकार होता. तो एक महान शिल्पकारसुद्धा होता. त्याने आपली योजना ख्रिस्ताद्वारे पुढे नेलेली आहे. जो उत्पत्तीमध्ये एक क्रियाशील प्रतिनिधी होता, ज्याचे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशी पूर्ण मैत्रिकीय होते. अशा प्रकारच्या दैवी सामर्थ्याची कृती ही मार्ग आमच्या आकलन पलीकडचा आहे. आपणास याचे स्पष्टपणे आकलन करता येत नाही की केवळ उत्पन्न केलेल्या जगाची आणि विश्वासाची वास्तविकताच नाही, तर हे सर्व देवाने स्वतः बनवलेले आहे. आपण पाहतो की उत्पत्तीचं जे आपण सर्व पाहिल्यानंतर खरोखर हे सर्व या तिघांनी मिळून एक उत्तम असं कार्य उत्पत्तीमध्ये केलेलं आहे. लहान गट ही प्रथम देवाची कल्पना होती. यावरून आपल्याला दिसतं की लहान जे गट आहेत ते देवाची कल्पना होती. त्याच्या विचारानुसार त्याच्या समजुतीप्रमाणे त्यांनी कार्य केलेलं आहे. जरी एखाद्याला देवाच्या पुष्कळ रहस्यमय गोष्टींच्या बाबतीत साम्याचा उपयोग करीत असताना दक्ष राहणे गरजेचे आहे. एकाचा आपण ढोबळपणे उपयोग करूया आणि म्हणूया की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी पहिला लहान गट तारणाच्या इतिहासात बनवलेला. आपण पाहतो की या जगाच्या इतिहासामध्ये उत्पत्तीच्या वेळेस हा जो गट आहे तो त्यांनी कार्य केलेला आहे आणि तारणाच्या इतिहास त्यांनी बनवलेला आहे. आणि या तारणाच्या इतिहासामध्ये देखील त्यांचं कार्य आपण पुढं पाहत आहोत. त्यांनी एकत्रपणे मानवजातीच्या उत्पत्तीमध्ये भाग घेतला आणि पतनानंतरसुद्धा त्यांनी तारणाच्या योजनेमध्ये या बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी भाग घेतलेला आहे किंवा सहभागी झालेले आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा लहान गटामध्ये एकत्र आले आहेत. यांनी एक लहान गट तयार केलेला आहे आणि या लहान गटामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकत्र आले आहेत असा धडा आपल्याला सांगत आहे. यात मानजातीचे तारण करण्याचा जलद होता. तारणाच्या योजनेची जागा जे सर्व काळापासून सार्वकालिक आहेत त्यांच्या सभेत होती अशी एल जी व्हाईट आपल्याला फंडामेंटल्स ऑफ ख्रिश्चन एज्युकेशन पान 186 वरती आपल्याला सांगत आहे. लोकांचे तारण करता येईल यापेक्षा अधिक महत्त्वाचे देवाला काही नाही. धडा आपल्याला सांगत आहे की लोकांचं तारण व्हावं अशी देवाची इच्छा आहे आणि लोकांचं तारण करता येईल यापेक्षा अधिक महत्त्वाची कोणतीही गोष्ट नाही देवासाठी. लहान गटांचे कदाचित अनेक हेतू असतील जे आपण या आठवड्याच्या धड्यात शिकूया. लहान गट स्थापन करण्यामध्ये आणि त्याचा हेतू जो आहे तो पुष्कळ वेगवेगळे हेतू असू शकतील, परंतु या आठवड्याच्या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत की लहान गट त्याचा खरा हेतू काय आहे. परंतु त्यांचा मोठा हेतू म्हणजे जे हरवलेले लोक आहेत त्यांना येशूसाठी जिंकणे यावर केंद्रित आहे. हे लहान जे गट आहे त्यांचा जो हेतू आहे तो म्हणजे जे हरवलेले आहेत त्यांना देवाच्या कळपामध्ये घेऊन यायचं कार्य या लहान गटाचं आहे. म्हणजे लहान गटाने कार्य केल्याद्वारे आपण स्वतःलाच नव्हे तर इतरांना देखील मदत करतो. ह्या ठिकाणी आपण पाहतो एखादा जर छोटा गट असला त्या गटामध्ये स्वतःलाच फायदा होत नाही, परंतु इतरांनासुद्धा या लहान गटामुळे फायदा होतो. आमचा लहान गटांचा आत्म जिंकण्याचा हेतू तोच आहे. लहान गट स्थापन करण्याचा प्रियांनो हेतू हाच आहे
की येशू ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणे. आणि खरोखर जर लहान असे गट आपल्या मंडळीमध्ये आणि इतर मंडळामध्ये सुद्धा स्थापन केलं तर हे जे लहान गट आहेत पुष्कळ कार्य करू शकतात. आणि पुढे आपण पाहणार आहोत की लहान गट कशा प्रकारे कार्य करू शकतात. सोमवारच्या भागात आपण जाणार आहोत पवित्र शास्त्रातील लहान गट. पवित्र शास्त्रामध्ये देखील अनेक लहान गट होते, त्याविषयी आपण पाहणार आहोत. बायबल आपणास अशी अनेक उदाहरणे पुरवते. त्यात लहान गट प्रार्थना करताना, सहभागितेमध्ये, एकमेकांना धैर्य देताना आणि ख्रिस्तासाठी एकत्रपणे कार्य करताना दिसतात. आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहत आहोत की अनेक वेळा लोक एकत्रित आलेले आहेत सहभागितेमध्ये, एकमेकांना धैर्य देण्यासाठी, एकमेकांसाठी प्रार्थना करण्यासाठी, एकमेकांची काळजी घेण्यासाठी, एकमेकाला मदत करण्यासाठी हे गट एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी महान असं कार्य केलेले आहे. हे गट देवाच्या लोकांना संधी देतात की त्यांनी आपली जबाबदारी वाटावी, आपल्या वेगवेगळ्या देणग्या पूर्णपणे उपयोगात आणाव्यात. जेव्हा आपण एखाद्या छोट्या गटामध्ये कार्य करतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जे गटामध्ये सभासद असतात त्यांना देखील या कार्यामध्ये भाग घेण्यास मिळते. आणि जे काय परमेश्वराने त्यांना देणग्या दिलेल्या आहेत त्याचा उपयोग या लहान गटामध्ये होऊ शकतो. लहान गट देखील परमेश्वराला संधी पुरवू शकतात की त्याने आपल्या प्रत्येकाचा उपयोग अधिक पूर्णपणे करावा. इस्रायलांच्या छावणीमध्ये प्रत्येकजण 10च्या गटाचा भाग बनला. आपण पाहतो की जे इस्रायल लोक होते त्यांच्या छावणीमध्ये सुद्धा छोटे छोटे गट त्या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की 10च्या गटाचा भाग बनला, ज्याचे पुढारी पण देवभिरू अधिकाऱ्यांनी केले. त्या ठिकाणी 10 लोकांचा एक गट असेल, त्यांचा एक पुढारी असे, तो त्यांचं मार्गदर्शन करत असे. हे लहान गट समस्या सोडवण्यासाठी होते, परंतु ते त्यापेक्षा अधिक होते. हे जे लहान गट होते त्यांचं काम होतं की जर काय समस्या असेल तर ते सोडवण्यामध्ये ते मदत करत असे, परंतु धडा आपल्याला सांगत आहे की त्यापेक्षा अधिक त्यांचं कार्य होतं. लहान गट उपदार काळजी वाहणारी सहभागिता, आध्यात्मिक वाढ आणि समस्या सोडवणे यासाठी संधी पुरवतात. या ठिकाणी आपण पाहतो की लहान गटामध्ये सहभागिता आहे, आध्यात्मिक वाढ त्या ठिकाणी होऊ शकते आणि समस्या सोडवणे यासाठी संधीसुद्धा हे गट पुरवतात. हे आश्चर्यकारक आहे की लहान गटांचे निशांत आपणास सांगतात की गटाच्या चर्चेसाठी योग्य आकार हा 6 ते 12 लोकांचा आहे. या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की हे जे गट आहेत यामध्ये 6 ते 12 लोक असू शकतात. आणि हा अगदी तंतोतंत आकार होता. मोशे आणि येशू दोघांनाही आपले गट निवडताना उपयोगात आणला. या ठिकाणी आपण पाहतो की इस्रायलाच्या जीवनामध्ये मोशेने सुद्धा लोकांचे असे छोटे छोटे गट केलेले आहे आणि त्यांच्याद्वारे त्यांनी कार्य केलेले आहे. तसेच आपण येशू ख्रिस्ताचं जीवन देखील पाहत आहोत. त्यांनीसुद्धा एक छोटा गट त्यांची स्थापना केलेली आहे आणि या 12 शिष्यांबरोबर त्यांनी आपली सेवा पुढे नेलेली आहे. या ठिकाणी शिष्यांना बोलवण्यामध्ये येशूचा हेतू काय आहे हे आपण पाहत आहोत. पहिला या ठिकाणी तो आहे म्हणजे त्यांना आध्यात्मिक रीतीने आणि प्रत्यक्षपणे त्यांच्या जगाच्या सेवा कार्यासाठी तयार करणे. या अशा कारणास्तव येशू ख्रिस्ताने या शिष्यांना बोलवलेलं आहे, त्यांना शिक्षण देण्यासाठी आणि त्याच्या सेवा कार्यासाठी तयार करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना शिक्षण दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्याबरोबरच्या सहभागितेमध्ये ते कृपेत वाढावेत. त्याच्याबरोबर काम करत असताना ते कृपेमध्ये वाढावे म्हणून त्यांना येशू ख्रिस्ताने बोलावलेलं आहे किंवा पाचारण केलेलं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याच्या लहान गटाचे सभेच्या संदर्भात त्यांनी अधिक प्रभावीपणे सेवा कशी करावी हे शिकावे. सेवा ही कशी करावी ह्याबद्दल येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवलेलं आहे किंवा येशू ख्रिस्ताकडून हे सर्व शिष्य शिकलेलं आहे. प्रत्येक दिवशी जसे येशू आपल्या भोवती असणाऱ्या लोकांच्या गरजा भागवित होता याचे ते निरीक्षण करीत होते आणि त्यांनी निरीक्षणाद्वारे आपल्या देणग्यांचा वापर कसा करावा हे शिकावे. या ठिकाणी येशू कशा प्रकारची सेवा करत आहे, लोकांना कशी मदत करत आहे आणि जे आजारी त्यांना कसं आरोग्य देत आहे, सर्व गोष्टी हे शिष्य पाहत होते आणि हे सर्व पाहून त्यांना शिकायचं होतं.
येशूच्या लहान गटाचा हेतू आध्यात्मिक पोषण आणि लोकांपर्यंत पोहोचवणे दोन्ही होते. या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने जे शिष्यांना कार्यासाठी बोलवलं होतं, तर आज धडा आपल्याला सांगत आहे की येशूच्या लहान गटाचा हेतू आध्यात्मिक पोषण, त्यांना आध्यात्मिक गोष्टी कळाव्यात, त्यांनी आध्यात्मिक गोष्टी शिकाव्या आणि आध्यात्मिक त्यांची वाढ व्हावी, पोषण व्हावं आणि लोकांपर्यंत पोहोचणे, हे दोन कारणं आहेत. या कारणासाठी येशू ख्रिस्ताने या 12 शिष्यांना पाचारण केलेलं आहे. मंगळवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि त्याचा मथळा आहे सेवेसाठी आयोजन करणे. सेवेसाठी आयोजन करणे. पाऊल मंडळीच्या जीवनामधील केवळ आध्यात्मिक देणग्याचे महत्त्व प्रगट करत नाही, तर एक नमुन्याची देखील सूचना करतो की त्यांनी कसे आयोजन करावे. तो आध्यात्मिक देणग्यांना ख्रिस्ताच्या शरीराच्या संदर्भात चर्चेत आणतो आणि ते कसे कार्य करते. या ठिकाणी आपण पाहत आहोत की शरीररचनाशास्त्र आणि शरीर विज्ञान यांचा अभ्यास प्रगट करतो की शरीराचे अवयव यांचे आयोजन वेगवेगळ्या एकमेकांना जोडणाऱ्या पद्धतीने केले आहे. शरीरामध्ये आपण पाहत आहोत की वेगवेगळे अवयव आहेत. उदाहरणार्थ पचनसंस्था, हृदय, रक्तवाहिन्या संबंधीचा, श्वसन संस्था आणि सांगड्यासंबंधीचा हे काही शरीराच्या अवयवांचे गुंतागुंतीचे यंत्रणा आहेत किंवा भाग आहेत. आणि आध्यात्मिक देणग्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवासारख्या आहेत. ज्या आपल्या आध्यात्मिक देणग्या परमेश्वराने प्रत्येकाला दिलेल्या आहेत, ते सुद्धा शरीराप्रमाणेच ते वेगवेगळे भाग आहेत. त्या तेव्हाच उत्तम कार्य करतात जेव्हा त्यांचे आयोजन रचनेमध्ये किंवा गटात केलेले असते. खरे पाहता बहुतेक सर्व बाबतीत ते एकटेच कार्य करू शकत नाही. जे आपल्या शरीराचे भाग आहेत, वेगवेगळे भाग आहेत, ते स्वतंत्रपणे किंवा एकटेच ते काही करू शकत नाही. आमचे शरीर एक वेगवेगळ्या अवयवांचा गोळा नाही, असा धडा आपल्याला सांगत आहे. आपलं शरीर हे काही वेगवेगळ्या अवयवांचा गोळा नाही, जे स्वतंत्रपणे कशाही प्रकारे कार्य करतील. परंतु शरीराचे प्रत्येक कार्य घट्ट रचनेमध्ये आयोजित करण्यात आले आहे, जे एकत्रपणे समान ध्येयाकडे कार्य करते. शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत, ते एकत्रपणे येऊन ते कार्य करतात, हे आपण पाहत आहोत. हे सर्व आम्हास त्या वातावरणाविषयी सांगते ज्यात आम्ही आपल्या आध्यात्मिक देणग्याचा उत्तम प्रकारे उपयोग करू शकतो. आपण एकटे कार्य करीत असताना निराश होणे फार सोपे आहे. प्रियानो, अनेक वेळा आम्हालासुद्धा असा अनुभव आला असेल की आम्ही जेव्हा एकटं कार्य करतो, कधीकधी आम्ही निराश होऊन जातो. परंतु जेव्हा आपण एका लहान गटाच्या लोकांचा भाग असतो, ज्याची गोडी आणि ध्येय एक असते, तेव्हा आपणास कळते की आमचे प्रयत्न अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित आणि मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढते. एकत्रपणे येऊन आपण महान असं परमेश्वराचं कार्य करू शकतो. म्हणून लहान गट आमच्या आध्यात्मिक देणग्यांचा उपयोग करण्यासाठी वाढते. म्हणून लहान गट आमच्या आध्यात्मिक देणग्यांचा उपयोग करण्यासाठी उत्तम वातावरणसुद्धा पुरवते आणि स्थानिक मंडळीच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सेवेचा हृदय बनते. म्हणून प्रियानो, प्रत्येक मंडळमध्ये असे छोटे छोटे गट असणे फार गरजेचे आहे आणि या लहान गटाद्वारे मंडळीचं कार्य आम्ही पुढं नेऊ शकतो. मंडळीमध्ये त्याद्वारे वाढ होऊ शकते, हे आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी एलन जी व्हाईट काय सांगत आहे आणि कोणता सल्ला देत आहे आपल्याला, हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. एलन जी व्हाईट या शब्दामध्ये लहान गटांचे मूल्य अधोरेखित करतात. लहान गटांची रचना करणे हा ख्रिस्ती प्रयत्नांचा पाया आहे, हे माझ्यासमोर त्यांनी सादर केले, जो कधी चूक करीत नाही. आणि या ठिकाणी मंडळीलासुद्धा ते एक उत्तम असा सल्ला देत आहेत आणि म्हणत आहे की जर मंडळीमध्ये मोठी संख्या असेल तर सभासदांची लहान गटात रचना करा. या ठिकाणी सिस्टर व्हाईट सांगत आहे, एखाद्या मंडळीमध्ये जर मोठी संख्या असली तर सभासदांची लहान गटात त्यांनी काय केली पाहिजे, रचना केली पाहिजे. की त्यांनी केवळ मंडळीच्या सभासदासाठीच नव्हे तर अविश्वासणाऱ्यांसाठी कार्य करावे. फक्त मंडळीच्या लोकांसाठी त्यांनी कार्य करू नये, परंतु ज्यांचा ख्रिस्तावरती विश्वास नाही, ज्यांना ख्रिस्त माहीत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा जाऊन आम्ही कार्य केलं पाहिजे. हे एलन जी व्हाईट आपल्याला टेस्टमनीज फॉर द चर्च वॉल्यूम 7 पान 21 आणि 22 आपल्याला सांगत आहे. पुढे ती धडा आपल्याला सांगत आहे की लहान गटांची सेवा परमेश्वराने समर्पित केली आहे.
लहान गटांची जी सेवा आहे स्वतः परमेश्वराने ती समर्पित अशी केलेली आहे की प्रत्येक मंडळीच्या सभासदाने आध्यात्मिक रीतीने वाढावे. हे गट स्थापन करण्याचा हेतू हाच आहे की आपली आध्यात्मिक वाढ व्हावी, उपदार सहभागितेचा अनुभव घ्यावा. एका छोट्या गटामध्ये जेव्हा मी कार्य करतो तेव्हा आम्हाला उपदार सहभागितेचा अनुभव यायला पाहिजे किंवा येतो आणि त्याची किंवा तिची देवाने दिलेली देणगी सेवेसाठी उपयोगात आणावी. एखाद्या छोट्या गटामध्ये जेव्हा आम्ही सामील होतो तर परमेश्वराने जे आपल्याला आध्यात्मिक देणग्या दिलेल्या आहेत त्याचा उपयोग आम्ही या छोट्या गटामध्ये करू शकतो. एखाद्या घरामध्ये जेव्हा आम्ही प्रार्थनेला जातो दोघे व तिघे मिळून तर एक जण प्रार्थना करतो, कोणी शास्त्र वाचतं, कोणी गाणं गातं. अशा प्रकारे परमेश्वराने जे काय आध्यात्मिक दान आपल्याला दिलेले आहे त्याचा उपयोग आपण या लहान गटामध्ये केला पाहिजे. बुधवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत नवीन करारातील लहान गट. नवीन करारामध्ये सुद्धा लहान गट होते आणि त्यांनीसुद्धा परमेश्वराचं कार्य केलेलं आहे. नवीन करारातील मंडळीची वाढ फार वेगाने झाली. अगदी काही थोड्याच वर्षात ती विश्वासणाऱ्यांच्या एक लहान गटापासून ते हजारो भक्ती करणारे अशी वाढत गेलेली आपण पाहतो आहोत की जेव्हा मंडळीची सुरुवात झालेली आहे नवीन करारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे की सुरुवातीला छोटं गट होतं, परंतु ही मंडळी हळूहळू वाढत गेलेली आहे. हळूहळू म्हणण्यापेक्षा ती फार मोठ्या वेगाने ती वाढत गेलेली आहे. या विश्वासणाऱ्यांच्या मोठ्या झुंडीसाठी यात अनेक गोष्टींनी भर घातली आणि ही फारच जलद अद्भुतपूर्व वाढ होती. येशूच्या सेवाकार्याने शुभवर्तमानाची बी पेरली गेली. स्वतः येशू ख्रिस्ताने या भूतलावरती असताना त्यांनी जे सेवाकार्य केलेलं आहे त्याद्वारे बी पेरले गेलेलं होतं आणि लोकसमुदायांना शिष्यांची स्वार्थ स्वीकार करण्यासाठी तयार केलं होतं. स्वतः येशू ख्रिस्ताने हे बी पेरून त्या ठिकाणी लोकांचे मनं तयार केली होती. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा फारच जोरदारपणे प्रार्थना करीत असताना विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांवर उतरला. नवीन करारातील मंडळीच्या जलद गतीने वाढत जाण्याचे एक कारण म्हणजे त्याच्या लहान गटाची संघटक रचना. लहान गटांनी फरक घडविला. या ठिकाणी आपण पाहतो की मंडळीची कशा प्रकारे वाढ झालेली आहे. 50व्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यांवरती उतरलेला आहे आणि हे जे छोटे गट होते हे संघटक रचना होती त्यांची. लहान गटांनी फार मोठा फरक घडवलेला आहे आणि या लहान गटाद्वारे मोठ्या मंडळींची स्थापना झालेली आहे. अनेक लोकांना ख्रिस्त समजलेला आहे आणि स्वार्थ अनेक लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. हे आश्चर्यकारक आहे की पावलाने ज्यांच्याबरोबर काम केले त्यापैकी काहींच्या नावांचा उल्लेख लूकने त्याच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्याच्यासाठी प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. लूकासाठी हा प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. ते त्याला नावाने ठाऊक होते. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सेवाकार्यात त्यांनी एकमेकांना सहकार्य केले. जरी त्यांनी नावाचा उल्लेख केलेल्यांची संख्या कमी आहे तो हाच मुद्दा सिद्ध करण्यास मदत करतो की एकमेकांशी निकटपणे कार्य करणे महत्त्वाचे आहे जरी संख्या कमी असली तरी. आपण पाहतो जेव्हा एखादा छोटासा गट असतो या ठिकाणी लोकसुद्धा काही लोकांचे नावं त्यांचा उल्लेख करत आहे. जरी हे थोडके होते परंतु या सर्वांनी एकत्र येऊन परमेश्वराचं महान असं कार्य केलेलं आहे. खात्रीने यापैकी प्रत्येक व्यक्तीला इतरांना असणाऱ्या देणग्यापासून वेगळ्या देणग्या होत्या. ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आणि संस्कृतीमधून आले होते. हे जे शिष्य होते परमेश्वराचे त्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी होती, संस्कृती वेगवेगळी होती आणि अशा पार्श्वभूमीमधून ते आले होते. त्यांचे एखाद्या गोष्टीकडे पाहणे नेहमीच सारखे नव्हते, परंतु प्रत्येकाकडे येशूच्या कार्यामध्ये भर टाकण्याचे मौल्यवान कारण होतं. प्रत्येकजण येशूच्या कार्यामध्ये काय करत होता? भर टाकत होता आणि जे काय आध्यात्मिक दान त्यांना देण्यात आले होते त्यांचा उपयोग प्रभूच्या कार्यासाठी ते सर्वजण एकत्र येऊन करत होते. त्यांच्या देणग्यांची विविधता, पार्श्वभूमी आणि अनुभव यांनी मंडळीची वाढ होण्यात भर टाकली. त्यांनी प्रत्येकाने ख्रिस्ताच्या सेवा कार्याला हातभार लावलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जरी ते वेगवेगळे होते, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते, वेगवेगळ्या संस्कृतीमधून ते आले होते, परंतु प्रत्येकाने काय केलेलं आहे? सहकार्य केलेले आहे आणि त्यांचा जो अनुभव होता आणि मंडळीची वाढ होण्यात त्यांनी काय केलेले आहे? भर टाकलेला आहे. नवीन करारातील
नियमितपणे घरात जमत होते. ख्रिस्ती गृह प्रभावी केंद्र बनली होती आणि लहान गटाच्या सेवेचे हृदय बनले होते. या ठिकाणी आपण पाहतो की विश्वासणारे नियमितपणे एकमेकांच्या घरात जमत होते आणि हे जे त्यांचे गृह होते, हे जे ख्रिस्ती घरं होते, ते प्रभावाची केंद्र बनले आणि लहान गटाच्या सेवेचे हृदय बनलेले आहे. आणि अशा या छोट्या कार्याने मंडळीचे काय झालेले आहे, वाढ झालेली आहे. गुरुवारच्या भागामध्ये आपण जाणार आहोत. जोशपूर्ण लहान गट याचा मथळा आहे. लहान गट हे एक वाहन आहे जे देव त्याच्या मंडळीची वाढ होण्यासाठी त्याचा उपयोग करतो. त्या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे की जे लहान गट आहे ते एक वाहन आहे जे देव त्याच्या मंडळीची वाढ होण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो. ते लोकांना आपल्या समस्या व्यक्त करण्यासाठी आणि एकमेकांशी चर्चा करण्यासाठी आश्रयस्थाने आहेत. ते आध्यात्मिक वाढीसाठी संधी पुरवितात. याचा संबंध चिंता वाहण्याचा संदर्भात आहे. पुष्कळ जे ख्रिस्ती नाहीत अशा लोकांना घरामधील लहान गटाच्या सभेमध्ये भाग घेण्यास बरे वाटेल, परंतु प्रथेप्रमाणे मंडळीच्या उपासनेमध्ये भाग घेण्यास नाही. आपण पाहतो की जर आपण एखाद्या घरामध्ये गेलो त्या ठिकाणी ख्रिस्ताला न ओळखणारे लोक असतील तर ते त्या घरामध्ये बसून प्रार्थना करण्यास त्यांना आनंद वाटतो, परंतु जे प्रथेप्रमाणे चर्चमध्ये जाणं किंवा मंडळीमध्ये जाणं आणि उपासना करणं हे कदाचित त्यांना आवडणार नाही. परंतु एखाद्या घरामध्ये एखाद्या छोट्या गटामध्ये बसून देवाची प्रार्थना करणे, भक्ती करणे त्यांना आवडते. या ठिकाणी आपण पाहतो की जे 7 गोष्टी हे जे छोटे गट आहे त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. सुरुवातीची ख्रिस्ती लोक इतरांसाठी मध्यस्थी करण्यासाठी एकत्र जमत. ह्या ठिकाणी आपण पाहतो की सुरुवातीचे जे ख्रिस्ती लोक होते इतरांसाठी मध्यस्थी करण्यासाठी ते एकत्र जमत होते. हे पहिलं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांच्या समस्येविषयी प्रार्थना करत. ते फक्त एकत्रच येत नव्हते, परंतु एकमेकासाठी ते प्रार्थना करत होते. तिसरी गोष्ट म्हणजे सहभागितेमध्ये भाग घेत होते. सहभागितेमध्ये ते भाग घेत होते. आणि चौथी गोष्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत की देवाच्या वचनाचा अभ्यास करत होते. म्हणजे ते एकत्र सहभागितेमध्ये येत होते, एकमेकांसाठी मध्यस्थी करत होते, एकमेकांसाठी प्रार्थना करत होते, एकमेकांना मदत करत होते आणि एकत्र येऊन देवाच्या वचनाचा ते काय करत होते, अभ्यास करत होते. आणि पाचवी गोष्ट म्हणजे सेवेसाठी सज्ज होते. ते परमेश्वराच्या कार्यासाठी अशा प्रकारे ते तयार होत होते, सज्ज होते. आणि सहावी गोष्ट म्हणजे खोट्या शिक्षकापासून एकमेकांना रक्षण देत. जे खोटी शिकवण त्या काळामध्ये लोक करत होते त्यापासून ते काय करत होते, एकमेकांचं रक्षणसुद्धा करत होते. आणि सातवी गोष्ट म्हणजे आणि एकत्रपणे लोकांपर्यंत पोहोचण्याच्या कार्यात भाग घेत होते. लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे कार्य आहे त्यामध्ये ते काय करत होते, भाग घेत होते. अशा प्रकारे जे छोटे गट त्या सुरुवातीच्या मंडळीमध्ये त्याची स्थापना केली होती. की आपण पाहतो आहोत की स्वतः बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याने उत्पत्तीच्या कार्यामध्ये सुद्धा एकत्र येऊन कार्य केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे छोटे गट आहे ते कार्य करत होते, एकत्र येत होते, प्रार्थना करत होते, एकमेकांची काळजी घेत होते, एकमेकांसाठी प्रार्थना करत होते, सहभागितेमध्ये भाग घेत होते आणि देवाच्या वचनाचा अभ्याससुद्धा करत होते. आणि एकत्रपणे लोकांपर्यंत पोहोचण्याच्या कार्यात ते सहभागी होत होते किंवा कार्य करत होते. प्रियानं, आपण शुक्रवारच्या शेवटल्या भागामध्ये जाणार आहोत, पण त्या अगोदर एक फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत. शुभवर्तमानाच्या वाढीसाठी शिष्यांनी अगदी अस्पष्ट अशा शक्यता दिसत होत्या, परंतु येशूने महान संधी पाहिलेली. या ठिकाणी शिष्यांना वाटत होते की हे कार्य अशक्य असं आहे, परंतु येशूने त्या ठिकाणी एक संधी पाहिलेली आहे आणि त्यांना एक त्या ठिकाणी स्वार्था त्यांनी सांगितलेली आहे. ही स्वार्था त्यांना सांगितली की पीक खरोखर फार आहे. अशा प्रकारची स्वार्थात येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले की पीक खरोखर फार आहे. आणि नंतर त्यांनी एक समस्या त्यांच्यापुढं आणलेली आहे आणि समस्या ही आहे की कामकरी थोडे आहेत. पीक फार आहे, ही स्वार्थ आहे, परंतु समस्या काय आहे की कामकरी थोडे आहेत. आणि यावरती स्वतः येशू ख्रिस्ताने उपायसुद्धा त्यांना दिलेला आहे. यास्तव तो म्हणत आहे की पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा. या ठिकाणी त्यांनी उपायसुद्धा सांगितलेला आहे. म्हणत आहे की पिकाचा जो धनी आहे त्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून काय करा, प्रार्थना करा, विनंती करा.
ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी लहान गट हे उत्तर आहे आणि ख्रिस्ताच्या कापणीस असंख्य कामकरी मिळाव्यात अशासाठी तुम्ही काय करा, प्रार्थना करा. सर्व प्रभावी लहान गटांचा केंद्र बिंदू साक्ष आणि सेवा असावी. जे सर्व लहान गट आहेत किंवा लहान गट एकत्र येऊन लोक एकत्र येऊन एका छोट्याशा गटामध्ये देवाचं कार्य करतात, त्यांचं जे कार्य आहे ते कशावरती केंद्रित असावं असं धडा आपल्याला सांगत आहे. ते म्हणजे साक्ष आणि सेवा. त्यांच्याद्वारे साक्ष आणि सेवा लोकांना मिळावी असं या ठिकाणी धडा आपल्याला सांगत आहे. लहान गटांची सेवा लवकरच मरून जाईल जर तिचा केंद्रबिंदू बाह्य नसून आंतरिक असा असेल. प्रियानो, पुढील भागामध्ये आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी शुक्रवारचा जो शेवटला भाग आहे त्यामध्ये अधिक विचारामध्ये युरोपमधील एका छोटंसं चर्च आहे त्याविषयी एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आपण ती वाचणार आहोत. काही वर्षापूर्वी एक लहान युरोपियन चर्च एका खंडाच्या मुख्य शहराच्या बाहेर त्याने ठरविले की त्याला परमेश्वरासाठी काही महत्त्वाचे करायचे आहे. ह्याची छोटी मंडळी होती. त्यांनी ठरवलं आहे की परमेश्वरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मंडळी निर्जीव झाली होती. त्या ठिकाणी चर्चमध्ये फार थोडे लोक होते. मंडळी निर्जीव अशी झाली होती. वर्षानुवर्षे कोणाचाही बाप्तिस्मा या मंडळीमध्ये झाला नव्हता. म्हणून ह्या मंडळीने काय केलेलं आहे, विचार केलेला आहे, ते एकत्र आलेलं आहे आणि मंडळीचं कार्य करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांनी एकत्रपणे प्रार्थना करण्याचा निग्रह केला आणि त्यांच्या सेवा कार्याच्या लहान गटाची स्थापना करून तो प्रभावी कसा करता येईल याचा अभ्यास केला. त्यांनी विचार केलेला की आपण छोटे छोटे गट तयार करूया आणि या गटाद्वारे आपण मंडळीचं कार्य करूया. यावरती त्यांनी एक छोटासा अभ्यास केलेला आहे आणि लवकरच त्यांनी ठरवले की त्यांचे प्रत्येकाचे घर स्वार्थ प्रसाराचे केंद्र बनले. असं त्यांनी ठरवल्यानंतर जे प्रत्येक सभासद होतं त्यांचं घर स्वार्थासाठी उघडं झालेलं आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देणग्याचा उपयोग करण्यास शिकले. त्यांनी प्रार्थना आणि आदरातिथ्य सेवा सुरू केली. त्यांनी समाजामध्ये मैत्री विकसित केली. ते लोकांमध्ये जाऊन मिसळलेले आहे. लोकांशी त्यांनी मैत्री केलेली आहे. त्यांनी आपले कुटुंब, मित्र आणि आधीचे ॲडव्हेंटिस्ट यांच्यासाठी दयेचे कृत्य करण्यास सुरुवात केली. लहान गटांच्या पुढाऱ्यांनी 9 घरामध्ये शास्त्राभ्यास सुरू केला. असं पाहत आहोत का या गोष्टीमध्ये की सर्व जे मंडळीचे सभासद होते ते घराच्या बाहेर पडलेले आहे आणि 9 घरांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पवित्र शास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे. हजर राहणाऱ्यांची संख्या 40 होती. पवित्र आत्मा कार्य करीत आहे यामुळे ते आश्चर्यचकित झाले. शेवटी 40 पैकी 17 जणांचा बाप्तिस्मा झालेला आहे. आमेन. त्या लहान निर्जीव मंडळीची साक्ष होती की लहान गट फारच करू शकतात. ह्या ठिकाणी आपण या गोष्टीवरून पाहत आहोत आणि या मंडळीची सुद्धा हीच साक्ष आहे की लहान गट पुष्कळ गोष्टी करू शकतात. लहान गट प्रभूच्या कार्यामध्ये महान असं कार्य ते करू शकतात. ते देवाचे एक साधन आहे की पुष्कळ मंडळीच्या सभासदांना सामील करून मंडळीचे कार्य पुढे चालू आहे. देवाचे एक लहान गट म्हणजे देवाचं एक साधन आहे. देवासाठी ते वाहन आहे आणि असे देवाचं जे कार्य आहे असे पुष्कळ लोक या गटांमध्ये सहभागी होऊन मंडळीचं कार्य पुढं नेऊ शकतात. आणि आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धडा आपल्याला सांगत आहे की पीक पुष्कळ आहे परंतु कामकरी थोडे असे आहेत. आणि आपण विनंती केली पाहिजे, जो पिकाचा धनी आहे त्यास आपण कामकरी पाठवण्यासाठी आपण काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे. आणि अशा छोट्या छोट्या गटांमध्ये आपण काय केलं पाहिजे, प्रभूची सेवा केली पाहिजे. असं केल्याने मला वाटतं मंडळीमध्ये मोठी वाढ होणार आहे. आणि असं करण्यासाठी परमेश्वर बाबा आपल्या सर्वांना सहाय्य करो, हीच परमेश्वराचरणी माझी प्रार्थना आहे. आमेन.
आलापे साहेबात आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो आज आपण वाचूया. योहान्याचा 17वा अध्याय आणि 13 ते 21. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठविले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करीतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करीतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थने जाऊया. दयाळू देवबाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. खरोखर दयाळू देवबाप्पा, या शब्दाच्या पवित्र दिवशी प्रभू तुझी कृपा तू आमच्यासाठी पुन्हा एकदा नवी केलीस आणि शब्दाद्वारे तुझी भक्ती आराधना करण्याची सुंदर संधी दिलीस म्हणून तुझे उपकार मानते दयाळू देवबाप्पा. खरोखर दयाळू देवबाप्पा, आज प्रभू देवबाप्पा जे वचन आज आमच्यासाठी येणार आहे ते आमच्यासाठी आशीर्वादित कर. जे तुझे सेवक तुझ्या वचनातून बोलणार आहे बाप्पा, त्यांच्या ओठाची वेला स्पर्श कर. तुझ्या पवित्र आत्म्याचा वरदस्त तू त्यांच्यावर असू दे आणि दयाळू देवबाप्पा, त्यांच्या मुखाद्वारे जे वचन येईल ते आम्हा सर्वांसाठी तुझा आत्मा आणि जीवन असं होऊ दे बाप्पा. खरोखर दयाळू देवबाप्पा, विशेष प्रार्थना करते मंडळीचे पाळक साहेब प्रभू देवबाप्पा आणि प्रभू देवबाप्पा, त्यांची सेवा प्रभू त्यांच्यासोबत हो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि प्रभू तुझ्या कळपाला चालवत असताना तू त्यांचा वाटाडे आणि मार्गदर्शक हो बाप्पा. मंडळीतील प्रत्येक लहान थोर सभासदासाठी प्रार्थना करते प्रभू देवबाप्पा. प्रत्येकाची शारीरिक, आत्मिक, बौद्धिक, मानसिक प्रभू देवबाप्पा ज्या काही गरजा आहेत बाप्पा त्या प्रभू येशूच्या नावामध्ये तू पुरव दयाळू देवबाप्पा. आमच्या मंडळीमध्ये प्रभू देवबाप्पा जे कोणी आजारी, दुःखी, संकटात आहेत अशांसाठी प्रार्थना करते बाप्पा. त्यांचा सहारा तू हो, त्यांच्यासोबत हो बाप्पा. जे बिछाण्याला खेळलेले आहेत बाप्पा अशांना तू विशेष करून बरं कर प्रभू देवबाप्पा. विशेष प्रार्थना करते प्रभू देवबाप्पा जे कोरोनाने बाधित आहेत बाप्पा, असे प्रभू तुझे लेकरं प्रभू देवबाप्पा, आम्ही त्यांच्यासाठी तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू देवबाप्पा. त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे प्रभू देवबाप्पा. खरोखर प्रभू प्रत्येकाच्या नावाने तू प्रत्येकाला ओळखतोस प्रभू देवबाप्पा. प्रत्येकाचा अंथरूण तू बदल प्रभू देवबाप्पा. ह्या कोरोनाच्या आजाराला नासृष्टच्या नावाने धमकाव प्रभू देवबाप्पा आणि होऊ दे प्रभू. आम्ही सर्वांनी प्रभू देवबाप्पा प्रत्यक्षरित्या चर्चमध्ये येऊन प्रभू तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी स्तुती आणि आराधना करावी असा अनुग्रह, दया, कृपा तू आमच्यावर कर बाप्पा. दयाळू देवबाप्पा, अनेक असे दिवस प्रभू देवबाप्पा आज झालेला आहे प्रभू देवबाप्पा. कितीतरी महिने होऊन गेले प्रभू, आम्ही तुझ्या मंदिरात एकत्र येऊ शकलो नाही बाप्पा. आमच्यावर कृपा कर, दया कर प्रभू देवबाप्पा. तुझं मंदिर आमच्यासाठी उघडून दे बाप्पा. तुझे आशीर्वाद तू आम्हाला मिळावे यासाठी तू आमच्यावर कृपा कर प्रभू देवबाप्पा. प्रभू देवबाप्पा, समस्त प्रभू देवबाप्पा 7th डे ॲडव्हेंटिस्ट जागतिक मंडळीसाठी प्रार्थना करते. मंडळीचे सर्व अधिकारी प्रभू देवबाप्पा, खरोखर दयाळू देवबाप्पा GC तसेच डिव्हिजन, युनियन आणि प्रभू देवबाप्पा CMC तसेच आमच्या मंडळीचे पाळक, आमच्या मंडळीचे एल्डर वर्ग प्रभू देवबाप्पा, तुझे जे सेवक प्रभू देवबाप्पा प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू देवबाप्पा. मंडळीतील प्रत्येक लहान थोर सभासदावर तुझी कृपा दृष्टी असू दे प्रभू देवबाप्पा. तुझं येणं झालं किंवा आकस्मिकपणे आम्हाला तुझ्याकडे बोलावणं झालं तर तू आमची आठवण ठेव. आजची भक्ती प्रार्थना आशीर्वादित करून प्रभू आज शब्दाचा आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळू दे प्रभू देवबाप्पा. विशेष प्रार्थना करते बाप्पा, ज्या कुटुंबामध्ये दुःख झालेले खंडागळे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांना तू सांत्वन दे प्रभू देवबाप्पा. प्रत्येक लहान थोर लेकरासोबत तू हो. मान, महिमा, गौरव तुला देते. इथून पुढे सर्व वेळ तुझ्या पवित्र हातात सोपून देते. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल. पुन्हा एकदा परमेश्वराने आज आम्हा सर्वांना या ठिकाणी झूम मीटिंगच्याद्वारे एकत्र केलेलं आहे आणि आज देवाचे दास सदर्न एशिया डिव्हिजनचे प्रेसिडेंट पास्टर लक्रास सर आज आपल्यामध्ये आहेत. ते आपल्याशी बोलणार आहेत आणि निश्चित देवबाप त्यांच्याद्वारे आज आपली भेट घेणार आहे. आम्ही जे गीत गात आहोत, गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. हिंदी गीत आहे. हे आम्हा सर्वांना आणि आजचे जे वक्ते आहेत पास्टर लक्रास सर यांना हे गीत
हिंदीमध्ये समजणार आहे म्हणून आम्ही हे सोपं गीत गाणार आहोत. देवबाप ह्या गीताच्याद्वारे तुम्हाला आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.
church. हॅपी सॅबॅथ मंडळीला. I am pleased this morning to stand before you या सुंदर सकाळी मी तुमच्या पुढे उभा आहे to share the word of God to you all परमेश्वराचे शब्द तुमच्या पुढे मांडण्यासाठी on this early Sabbath morning. या शब्दाद्वारे. This is the second time I am preaching this in this church. या मंडळीमध्ये मी दुसऱ्यांदा भाषण करत आहे. When last time I spoke in the church, I have spoken on the subject, what makes a church so successful. या ठिकाणी मागं मी ज्यावेळेस या मंडळी संगती भाषण केलं त्यावेळेस मंडळी यशस्वी कशी होऊ शकते या विषयावर मी बोललेलं आहे. I want to thank Pastor David Avtade for giving me this privilege to speak to you all this morning. पास्टर डेव्हिड अवतडे यांचा मी आभारी आहे मला ही संधी दिल्याबद्दल. I studied in Spicer College for 5 years. मी स्पायसर या कॉलेजमध्ये 5 वर्ष शिकलेला आहे. I worked in Nagpur for 4 years. नागपूर या ठिकाणी मी 2 वर्ष कार्य केलं. I worked in Aurangabad for 2 years. औरंगाबाद या ठिकाणी मी 2 वर्ष काम केलं. And now I was in Pune for the last 6 years. आणि 6 वर्षापासून मी पुणे या ठिकाणी काम करत आहे. I almost 17 years I was in Maharashtra. महाराष्ट्रामध्ये 17 वर्ष कार्य केलेलं आहे. I wish I could speak in Marathi. मला वाटतं की मी मराठीमध्ये बोललं पाहिजे. Nevertheless, I want to thank Pastor Ramesh Jagdale for the translation into Marathi. मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी ते माझे उपकार मानत आहेत. Coronavirus, so-called COVID-19, कोरोना व्हायरस ज्याला कोविड-19 म्हणतात has stopped us worshipping together in the same roof. एका ठिकाणी एकत्र येऊन भक्ती करण्यासाठी त्यांनी आम्हाला थांबवलेलं आहे. But it has not prevented us from worshipping together परंतु एकत्र प्रार्थना करण्यापासून त्यांनी आम्हाला थांबवलं नाही. by means of online facilities या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही भक्ती करत आहोत. like Zoom, Facebook, WhatsApp, and so on. या ठिकाणी झूम व्हॉट्सअप या माध्यमातून आम्ही भक्ती करत आहोत. By this way, we can reach more people या माध्यमातून आम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो and to many places. आणि अनेक ठिकाणी COVID-19 categorized every one of us as untouchables. या ठिकाणी कोविड-19 या माध्यमातून आपण लांब लांब राहत आहोत किंवा आपण एकमेकाला स्पर्श करत नाही. There is fear of disease, या ठिकाणी आरोग्या संदर्भात जे जंतू आहे त्याची भीती आहे. fear of panic, या ठिकाणी अस्वस्थपणा, fear of death. मरणाची भीती आहे. Now, latest quotations arise या ठिकाणी as follows. या ठिकाणी काही मुद्दे या ठिकाणी मी तुमच्या पुढे मांडत आहे. Divide we stand, unite we fall. या ठिकाणी आपण एकत्र उभं राहतो आणि दुसऱ्या बाजूने पडतो देखील. Stand lonely to stay healthy and safe. या ठिकाणी एकत्र एकांत राहून आपण आपले आरोग्य जपलं पाहिजे. Now our life journey is uncertain and a question mark. या ठिकाणी आपलं आयुष्य जे आहे हे प्रश्नचिन्ह आहे. Because this coronavirus has passed into the so many countries कारण या ठिकाणी कोरोना व्हायरस जे आहे हे अनेक देशामध्ये and it अस्तित्वात आहे. and it was affected by more than 6,50,000 people. 6,50,000 लोक याला बळी पडलेले आहेत. Many lost their lives. अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. We are into lockdown situations. या ठिकाणी आम्ही लॉकडाऊन मध्ये आहोत. The situation demands social distancing, या ठिकाणी अंतर ठेवणं याच्यामध्ये महत्वाचं आहे. self-isolation, या ठिकाणी स्वतःला जपणं हे महत्वाचं आहे. quarantine and masks. क्वारंटाईन आणि मास्कच्या माध्यमातून काळजी घेणं. Now we can hear only one word from every one of us. या ठिकाणी आपण एकच शब्द प्रत्येकाकडून ऐकतो. Stay home, stay safe. घरी राहा, सुरक्षित राहा. We are living in pandemic situation या ठिकाणी या भयानक वातावरणामध्ये आम्ही राहत आहोत. where world economies were hitly hard. या ठिकाणी जगाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. Business life shut down. या ठिकाणी व्यवहार बंद झालेले आहे. Financial instability. या ठिकाणी आर्थिक बाबीला मर्यादा नाही. Terrible loss in human life. या ठिकाणी मनुष्य जीवनामध्ये अनेक समस्या आलेल्या आहेत. People are jobless. लोकांचे नोकरी गेलेले आहे. People are unemployed. या ठिकाणी काम नाही. Many challenges in our world church. आणि आपल्या मंडळीमध्ये अनेक आव्हान पुढे आलेले आहे. Our schools आपली शाळा stumbled. त्या ठिकाणी स्तब्ध आहे. Our mission activities stopped. या ठिकाणी आपले मिशन कार्यकर्ते जे आहे कार्य जे आहे हे थांबलेलं आहे. All church members are affected. याचा परिणाम आपल्या प्रत्येक सभासदाला झालेला आहे. This is not the first time the world has faced all this kind of problems. या समस्या ज्या आहे या पहिल्यांदा जगामध्ये आपण पाहत नाही. Illness and disease have always been part of our human existence. या ठिकाणी आजारपण आणि रोगराई हे आपल्या जीवनामध्ये आलेले आहे.
Things are happening since the beginning of the time. या ठिकाणी जगाच्या प्रारंभापासून या गोष्टी चाललेल्या आहेत. History says या सांगत आहे in 1918, 1918 मध्ये the Spanish flu killed an estimate of 50 million people. या ठिकाणी स्पॅनिश फ्लूच्या माध्यमातून 50 मिलियन लोक मरण पावलेले आहेत. In recent times, in 2009, 2009 मध्ये fly virus has come, फ्लाय व्हायरस नावाचा आजार आलेला आहे. which killed an estimate of 2 lakh people. 2 लाख लोक मरण पावलेले आहेत. And from then on, we have seen flus like H1N1 virus. या ठिकाणी त्याच्या नंतर अनेक आजार आलेले आहेत. We have seen the swine flu. स्वाईन फ्लू आलेला आहे. We have seen the Asian flu. एशियन फ्लू आलेला आहे. We have seen the bird flu, बर्ड फ्लू आलेला आहे. Ebola, इबोला. and right now we are seeing so closely the COVID-19. आणि आज आपण कोविड-19च्या माध्यमातून चाललेलो आहोत. We are living in a fearful world. या भयानक आणि भीतीच्या वातावरणामध्ये आम्ही राहत आहोत. Dear church members, प्रिय सभासद आहोत. but God is in control. परंतु या प्रत्येकावर परमेश्वरचा ताबा आहे. In all the time, प्रत्येक प्रसंगात if we place ourselves in His hands, जर आम्ही आमचं सर्व परमेश्वराच्या हवाली केलं, Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, do not afraid, भिवू नको. do not fear for what lies ahead, ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल भयभीत होऊ नको. but only thing, spend time in Bible study परंतु आपला अधिक वेळ शास्त्र वचनाचा अभ्यास करण्यामध्ये घालव and pray, आणि प्रार्थना and then share with others. आणि आपल्या या प्रत्येक गोष्टी दुसऱ्यांना आपण सांगितल्या पाहिजे. Let us look what Bible has to say about fear. भया संदर्भात पवित्र शास्त्र आपणास काय सांगते ते पाहूया. Bible has to say a lot to say about fear. पवित्र शास्त्र भया संदर्भात अनेक गोष्टी सांगतं. Fear not is the word repeated in Bible so many times. भिवू नको हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळा वापरलेला आहे. In fact, there are 365 fear nots mentioned in the Bible, 365 शब्द वापरलेले की भिवू नको, which means one fear not for one day of the year. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक दिवशी एक भीती. He tells because ते सांगतं God is with us every day. कारण परमेश्वर आमच्या सोबत नेहमी आहे. He tells that we should not be anxious about anything, but instead of pray everything about everything. या ठिकाणी परमेश्वराचं वचन परमेश्वर आम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टीबद्दल तू चिंता करू नको, तर परमेश्वराची आठवण ठेव आणि त्याचं भय धर. When we are afraid, ज्यावेळेस आम्ही भयभीत होतो we have to put trust in God. त्यावेळेस आम्ही आमचा भरोसा परमेश्वर टाकला पाहिजे. Trust in the Lord. परमेश्वरावर भरोसा टाकला पाहिजे. He has given His Spirit त्याने त्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे so that He can save us from all these harms and dangers of this earth. या जगाच्या प्रत्येक वातावरणातून तो आमचं संरक्षण करतो. Isaiah 41:10 says, यशया 10 मध्ये सांगितलेलं आहे, do not be afraid. यशया 41:10 मध्ये म्हटलेलं I am आहे, with भिवू you. नको, I मी am with तुझ्या you. सोबत आहे. Do not be discouraged. निराश होऊ नको, He says, I am your God. मी तुझा परमेश्वर आहे असं सांगतोय. Further He says, पुढे तो म्हणतो, I will strengthen you and help you. मी तुला सामर्थ्य देईल आणि तुझ्या सोबत राहील. I will hold your right hand तुझा डावा हात मी धरल and I'll make you victorious. आणि तुला यशस्वीरिती पुढे नेईल. What a wonderful promise that God has given us. परमेश्वरने किती महान आणि चांगलं अभिवचन आपल्याला दिलेलं आहे. And also we can see in Deuteronomy 31:6. या ठिकाणी अनुवाद 31 मध्ये सांगितलेलं आहे. It says here, या ठिकाणी म्हणलेलं आहे, be strong and be courageous. या ठिकाणी तू धैर्य धर, Do not be afraid भिवू नको and do not panic before them. आणि त्यांच्या समोर निराश होऊ नको, Because कारण God will personally go ahead of you. परमेश्वर वैयक्तिकरित्या तुमच्या पुढे जाणार आहे. He will neither fail you nor abandon you. त्या ठिकाणी तो तुम्हाला अपयश देणार नाही. We can see in Joshua 1:9 also. यहोशुआमध्ये देखील सांगितलेलं आहे. He commands there, do not be afraid or discouraged. या ठिकाणी देखील तो म्हणतो की भिवू नको, We can निराश होऊ see, नको. we can see in New Testament also, 1 Peter 5:6 and 7. नवीन करारामध्ये पहिले पेत्र Humble yourselves 5वा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये सांगितलेलं आहे की स्वतःला परमेश्वरासमोर नम्र कर, under the mighty power of God. परमेश्वरा सामर्थ्यासमोर. Do not worry about anything. कोणत्या गोष्टीची काळजी करू नको Instead, pray about everything. आणि प्रत्येक बाबीमध्ये प्रार्थनेत राहा. We can title our sermon today as intercessory prayer. या ठिकाणी आपण आपला संदेश जो आहे हे सतत प्रार्थना करणं The किंवा most- निरंतर प्रार्थना. The most needed topic of the hour. या ठिकाणी या घडीला हा विषय फार महत्वाचा आहे. As our members confused
या ठिकाणी आमचे सभासद Disturbed. अस्वस्थ झालेले आहेत, disturbed, अस्वस्थ झालेले आहेत and broken-hearted. आणि हृदयामधून किंवा अंतकरणाने दुःखी झालेले आहेत. Someone said, कोणीतरी म्हटलं आहे prayer is the cure for a confused mind. या ठिकाणी प्रार्थना हे अस्वस्थ जीवनाचं एक माध्यम आहे. A weary soul प्रत्येक आत्मा and a broken heart. आणि अस्वस्थ मनाला. The Bible says a lot about prayer. पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेसंदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. There are 667 prayers recorded in the Bible. या ठिकाणी 667 प्रार्थनेची नोंद पवित्र शास्त्रामध्ये केलेली आहे. Prayer is powerful. प्रार्थना सामर्थ्यवान आहे. As Francis Corell, फ्रान्सिस कॉरल म्हणतात, an English poet, त्याच्या कवितामध्ये ते म्हणतात, he says in his one of the quote, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, heaven is never deaf, स्वर्ग बहिर नाही, but when man's heart is dumb, परंतु मनुष्य हा बहिरा आहे. which means when man is not asking, no words go to the heaven. याचा अर्थ ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराला काही विचारत नाही तोपर्यंत ते शब्द स्वर्गापर्यंत पोहोचत नाही. So it is our hearts that makes dumb. आणि म्हणून आमचं अंतकरण आम्हाला बहिर करतं. Bible constantly teaches us to pray and to put our petitions to God. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला नेहमी सांगते आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक समस्या परमेश्वरापुढे मांडल्या पाहिजे. We all know that important act of worship is prayer. या ठिकाणी प्रार्थनेचं महत्व भक्तीमध्ये फार महत्वाचं In आहे. prayer, we make certain assumptions and expectations to God. या ठिकाणी ठराविक गोष्टी आम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वरापुढे मांडतो. When we pray, we believe that there is God. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमचा विश्वास आहे की जगामध्ये परमेश्वर आहे. That we pray that we need God. आम्हाला परमेश्वराची गरज आहे. That we pray that God hears our prayer. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. We pray that God answers our prayer. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. We believe that God loves His children. आमचा विश्वास आहे परमेश्वर त्याच्या लेकरांवर प्रेम करतो. Prayer is powerful प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे because He is our powerful and living God. कारण तो आमचा सामर्थ्यवान परमेश्वर आहे. That we can see in James 1:17 and Ephesians 3:20. या ठिकाणी याकोब आणि इफिस मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. Prayer is the way to solve all our problems. प्रार्थना हा समस्या सोडवण्याचा मार्ग आहे. 1 Peter 5:7 says, पहिले पेत्र 5:7 मध्ये मांडलेलं आहे, cast all your cares upon the Lord, for He cares for you. आपलं सर्व परमेश्वरावर टाकून दे कारण तो तुझी काळजी घेतो. Ask and it is given. मागा म्हणजे मिळेल. You do not have because you do not ask. आम्ही विचारत नाही म्हणून आम्हाला मिळत नाही. Therefore, don't fear about asking for what you wish to ask. ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे हे या गोष्टी आम्ही विचारल्या पाहिजे. Keep praying to God always like Daniel. दानियेलसारखे नेहमी प्रार्थना करा. Each time we pray, आम्ही नेहमी प्रार्थना करतो we get feedback from the universe, आणि निसर्गाच्या माध्यमातून आम्हाला या प्रत्येक गोष्टी प्राप्त होतात which allows us to know that effectiveness of our prayer. आणि याच्यातून आम्हाला समजतं की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. Prayer connects your spirit with the Spirit of God. या ठिकाणी प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वरच्या आत्म्यासंगती आमचा आत्मा जुळला जातो. When we pray, you feel that your problem has been resolved somehow. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आमच्या समस्या सुटल्या जातात याचा आम्हाला अनुभव येतो. The first thing we should do is we have to believe there is power in the God. पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वराच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. The second thing you should believe is you need to believe that you will receive answer for the prayer what you have asked. आणि दुसरी गोष्ट आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की आम्ही परमेश्वराला जे काय मागितलं ते आम्हाला मिळणार आहे. Nothing is impossible for God. परमेश्वराला कोणत्या गोष्टी अशक्य नाही. What is not possible for man is possible with our God. मनुष्याला जे अशक्य आहे ते परमेश्वराला अशक्य आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. Prayer continuously will give continuous results. नेहमी आम्ही प्रार्थना केली त्याचं प्रतिफळ आम्हाला नेहमी मिळत जाईल. Never give up on prayer. आणि कधी आम्ही प्रार्थना करण्याचं सोडू नये. The Bible states in Hebrews 11:6, या ठिकाणी इब्री पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, without faith it is impossible to please Him.
विश्वास विना परमेश्वराला सांगणं महत्वाचं आहे. Mrs. E.G. White, in one of the book's Desire of Ages, सिस्टर E.G. वाईट डिझायर ऑफ एजेस मध्ये म्हणतात, she says, prayer is the key that unlocks the door to God's blessing. या ठिकाणी सिस्टर वाईट म्हणतात की प्रार्थना हे स्वर्गाच्या दरवाजाची चावी आहे. Communicate with Jesus. परमेश्वरासंगती संभाषण करणं. Prayer is more than a duty. या ठिकाणी प्रार्थना हे कर्तव्य आहे It is a necessity for those who would live victoriously. आणि जे यशस्वी वावरतात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. Dear church members, प्रिय सभासदांनो, there is nothing more important than spending time before our Father in heaven. या ठिकाणी परमेश्वर आपला जो पिता आहे याच्या समवेत अधिक वेळ घालवणं फार गरजेचं आहे. Seeking for His will in our lives आणि आपल्या जीवनामध्ये त्याला शोधणं गरजेचं आहे and presenting our needs to Him. आणि आपल्या प्रत्येक गरजा त्याच्यापुढे मांडणं गरजेचं आहे. There are 3 levels of intensity in prayer या ठिकाणी प्रार्थनेच्या 3 महत्वाच्या बाबी आहेत. that we can see in Matthew 7:7-8 verses. या ठिकाणी मत्ती 7:7 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, Ask and it shall be given unto you. मागा म्हणजे मिळेल, Seek and you shall find. शोधा म्हणजे सापडेल, And knock it shall be opened unto you. आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. Asking is the first level of prayer. या ठिकाणी विचारणं हे पहिलं माध्यम It आहे. is simply presenting our request to God. या ठिकाणी परमेश्वरापुढे आमची गरज सांगणं, And 2 is seeking. आणि 2 म्हणजे शोधणं. The second level of prayer is seeking. दुसरं महत्वाची बाब म्हणजे शोधणं. This level of prayer where answers are not so immediate, या ठिकाणी ह्या माध्यमातून प्रार्थनेचं प्रत्युत्तर आम्हाला मिळत नाही, but God promises where there are people gathering in my name, परंतु परमेश्वर म्हणतो की ज्या ठिकाणी माझ्या नावाने प्रत्येक जण एकत्र आलं I will answer them. त्या ठिकाणी मी त्याचं उत्तर देईन. And the third level of prayer is knocking. आणि तिसरं माध्यम ठोठावणं. This is deeper. हे फार खोल आहे. It is a prayer that persistent when answers are longer in coming. या ठिकाणी प्रार्थनेला ज्यावेळेस विलंब लागतो त्यावेळेस हे माध्यम आहे. Luke 11:5-10 is the persistent prayer, an example of this kind of prayer. या लूकच्या 11व्या अध्यायामध्ये 5व्या वचनामध्ये या प्रार्थनेचा उल्लेख केलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे. Now we have seen the 3 levels of prayer. या ठिकाणी 3 माध्यमातली प्रार्थना आपण पाहिलेली आहे. Now we will see different kinds of prayer, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की अनेक प्रकारच्या प्रार्थना आहेत, types of prayer. विविध प्रकारच्या प्रार्थना. Ephesians 6:18 says, एफिस 6:18 मध्ये म्हटलेलं आहे, Paul calls for believers to pray always. या ठिकाणी संत पाऊल विश्वासू व्यक्तींना म्हणतो की नेहमी प्रार्थना करा. All prayer and supplication. या प्रत्येक ठिकाणी प्रार्थना आणि गरजा त्यापुढे मांडा. First type of prayer is worshiping and praise. या ठिकाणी पहिलं माध्यम म्हणजे प्रार्थना आणि भक्ती. Psalms 104 verse says, स्तोत्रसंहिता 104, Enter into gates with thanksgiving. या ठिकाणी स्तोत्रसंहिता 100वा अध्याय 4 वचनामध्ये David म्हटलेलं says आहे here, की परमेश्वराच्या मंदिरामध्ये तू प्रवेश करत Be thankful unto Him. परमेश्वराचे उपकार स्मरण कर. We have to thank Him for all what He has done to us. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जे काही केलं त्याबद्दल आम्ही देवाचे उपकार मानले पाहिजे. This type of prayer is like singing, आणि हे या पद्धतीची प्रार्थना म्हणजे गाणं गाण्यासारखं आहे, audible praise, देवाचं गौरव करणं आहे, shouting, ओरडणं आहे, lifting up our hands and pray, हात वर करून प्रार्थना करणं, clapping hands and pray, टाळी वाजवून प्रार्थना करणं, playing musical instruments, वाद्याच्या माध्यमातून standing and praying, उभा राहून प्रार्थना करणं, bowing and praying, खाली डोकं करून प्रार्थना करणं, and kneeling and prayer. आणि गुडघे टेकून प्रार्थना. This is the first type of prayer which is called as worship and prayer. आणि हे पहिलं माध्यम या ठिकाणी आम्ही भक्ती आणि देवाचं गौरव करतो. The second type of prayer is commitment. दुसऱ्या प्रकारची प्रार्थना म्हणजे त्याला सहज एकत्र करणं. Psalms 37 chapter 5th verse. या ठिकाणी स्तोत्रसंहिता 57, This is the prayer आणि- committing your life and will to God. या ठिकाणी स्तोत्रसंहिता 37:5 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. It includes here prayers of consecration and dedication to God. या ठिकाणी ही प्रार्थना ज्याच्यामध्ये आम्ही समर्पित बाबी त्याच्यापुढे मांडतो, His work त्याचं कार्य, and His mission. त्याचं ध्येय. Commit your ways to the Lord and trust Him. या ठिकाणी आम्ही सर्वस्वी परमेश्वराला वाहून देणं आणि त्याच्यावर भाव ठेवणं. Commitment is the type of second prayer. या
प्रकारची दुसरी पद्धत आहे. The third type of prayer is petition. या ठिकाणी परमेश्वरापुढे कबुली. Ephesians 6:18 says, एपिस 6:18 मध्ये म्हणलेलं आहे. prayers of petitions are requests. या ठिकाणी या प्रकारची प्रार्थनेची आम्हाला गरज आहे. Requests must be made according to the will of God. परमेश्वराच्या इच्छेनुसार ह्या गोष्टी केल्या पाहिजे. Supplication is another word for this type of prayer. आणि या ठिकाणी दुसरा एक शब्द इथं वापरलेला आहे एपिसच्या 6व्या अध्यायामध्ये 18 वचनामध्ये. The word supplication means beseeching God or strongly appealing to Him. या ठिकाणी परमेश्वरापुढे प्रत्येक गोष्ट कबूल करणं. It is confession and repentance. या ठिकाणी कबुली आणि पश्चाताप ही दुसऱ्या पद्धतीची प्रार्थना आहे. 1 John chapter 1 verse 9 says, पहिले योहान पहिला अध्याय आहे 9 वचन सांगतं, if we confess our sins, जर आम्ही आमची कबुली परमेश्वरापुढे केली, He is faithful and just to forgive our sins तो विश्वासू आमची क्षमा करण्यासाठी आहे and to cleanse us from all unrighteousness. अनितिमानापासून तो आम्हाला शुद्ध करणार आहे. In one more verse, Acts 2:38, प्रेषित 2:38 मध्ये म्हटलेलं आहे. it says here, repent and baptized in my name. या ठिकाणी पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या नावाने घ्या. Those who come to Him and repent their sins and baptize in their name, प्रत्येक व्यक्ती जो पश्चाताप करून परमेश्वराकडे येतो they will be saved. त्याचं तारण होईल. Then one more type of prayer is intercession. या ठिकाणी दुसरी जी प्रार्थना ही मध्यस्थीची प्रार्थना. The word intercession is praying for others. या ठिकाणी मध्यस्थीची प्रार्थना म्हणजे दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं. An intercessor is one who takes the place of another या ठिकाणी मध्यस्थीची प्रार्थना ती दुसऱ्यासाठी तो विनंती करतो, or pleads on behalf of others. आपल्या विनंत्या दुसऱ्यासाठी करतो. We'll see some of the examples. या ठिकाणी काही उदाहरणं या ठिकाणी आपण पाहू शकतो. Suppose जर if I went to hospital जर मी दवाखान्यामध्ये गेलो, and I visited one family, एका कुटुंबाला भेट दिली, then I say to them, त्या ठिकाणी मी त्यांना म्हणतो, is there anything I can do for you? तुमच्यासाठी मी काय करू शकतो का? That lady or man says to me, त्या ठिकाणी ती स्त्री किंवा तो पुरुष मला म्हणतो, just pray for me. आमच्यासाठी केवळ प्रार्थना करा. And suppose after the church service, या ठिकाणी जर चर्चच्या नंतर one of the ladies comes to me एक स्त्री माझ्याकडे येते and says to me, आणि मला म्हणते, Pastor, बाळक साहेब, the last whole week we are praying for you, मागच्या संपूर्ण आठवडाभर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत, praying for your family. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. This type of prayers या प्रकारच्या प्रार्थना are called as intercessory prayers. याला मध्यस्थीची प्रार्थना म्हणत आहोत. Why we have to pray for others? दुसऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना का करायची? Jesus himself prayed for others. येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली. Every time he was praying for others. दुसऱ्यांसाठी नेहमी तो प्रार्थना करत होता. We can see some of the examples. काही उदाहरणं आपण पाहू शकतो. First one in Luke 22, लोकच्या 22व्या अध्यायामध्ये verses 41 to 42. 41 आणि 42 वचनामध्ये म्हटलेलं आहे, Jesus prayed येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, not only for himself, स्वतःसाठी नाही, but for his disciples and for us. दुसऱ्यासाठी आणि आपल्या शिष्यांसाठी. James 5:16 says, याकोब 5:16 मध्ये म्हटलेलं आहे, confess your faults to one another आपले पातक कबूल कर and pray for one another. आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. And third one, Matthew 5:14, तिसरी गोष्ट मत्ती 5:14 मध्ये म्हटलेलं आहे, love your enemies and pray for those who persecute you. या ठिकाणी आपल्या शत्रूसाठी प्रार्थना करा, जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. We have to love our enemies and pray for them. आपल्या शत्रू आपण प्रीती केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. And the fourth one, then the last one important, आणि चौथं आणि शेवटचं, the intercessory prayer bring results. या ठिकाणी ही प्रार्थना जी आहे, दुसऱ्यासाठी जी प्रार्थना करतो याचा परिणाम किंवा त्याचं बोल मिळतं. Raymond Edman रेमॉन्ड एडमॉन या व्यक्तीची गोष्ट आहे. was 60 years old. हा व्यक्ती 60 वर्षाचा होता. One day when he was passing through jungle, आणि एकदा अरण्यामध्ये जात असताना he became desperately ill. या ठिकाणी तो अस्वस्थ झालेला आहे Somehow he came and admitted in one of the hospital. आणि त्याला दवाखान्यामध्ये आणलेलं आहे. The doctors predicted त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं, he cannot survive, he will be passing away in few hours. या ठिकाणी काही क्षणामध्ये या व्यक्तीचा अंत होणार आहे,
तो जगू शकत नाही. Somehow the news has reached to their friends. या ठिकाणी ही बातमी त्यांच्या मित्रांना समजलेली आहे By his luck, his friend was an evangelist. आणि योगायोग त्याचा मित्र हा सुवार्तिक होता. He has come to a thought and sent this prayer request to all his friends. त्याने आपल्या इतर मित्रांना प्रार्थनेची विनंती पाठवलेली आहे Because he has a belief that someone's prayers, at least God will listen and he can be cured. आणि त्याला माहित आहे की आपल्या ज्या प्रार्थना जे इतर लोक करतात या प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वर ते ऐकतो. He has passed this request to many of his friends. त्याने आपल्या अनेक मित्रांना प्रार्थनेची विनंती पाठवलेली आहे. So many prayed in the groups. प्रत्येक गटागटामध्ये त्यांनी प्रार्थना केलेली By आहे the surprise of doctors, आणि डॉक्टरला एक आश्चर्य मिळालेलं आहे. surprise of the family, या कुटुंबाला देखील relatives, नातेवाईक God has heard all these prayers आणि या प्रत्येक व्यक्तीच्या प्रार्थना परमेश्वरने ऐकलेल्या आहे. and he became and he survived. त्या ठिकाणी तो जिवंत राहिलेला आहे आणि त्याने देवाची सेवा केली. Not only survived, या ठिकाणी तो जिवंतच राहिलेला नाही. he has served God for the rest of his 40 years. 40 वर्ष त्याने परमेश्वराची सेवा केलेली आहे. And also he became a chairman for the Whitman College. वेटमॅन कॉलेजचा तो अध्यक्ष झालेला आहे. This is one of the example on this earth for intercessory prayer. आणि मध्यस्थीची प्रार्थनेचं हे मोठं उदाहरण या ठिकाणी आपण पाहत आहोत. We also can see some of the important examples in the Bible about intercessory prayers. या ठिकाणी मध्यस्थीच्या प्रार्थनेचे उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये अनेक आहेत. First one, Abraham. या ठिकाणी अब्रामाबद्दल आहे. Abraham interceded for his people of Sodom, सोदोम लोकांसाठी अब्रामाने प्रार्थना केली especially for the sake of his nephew Lot. आणि त्याचा नातेवाईक जो आहे लोटसाठी त्यांनी प्रार्थना केलेली This आहे. was recorded in Genesis 18th chapter. आणि याचा उल्लेख उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये Finally, God has answered to Abraham's prayer, परमेश्वरने अब्रामाची प्रार्थना ऐकलेली आहे and he said, आणि तो म्हणाला I will not destroy Sodom for the sake of 10. 10 लोकांसाठी मी सदोमचा नाश करणार नाही. So finally, his intercessory prayer was answered, याची मध्यस्थीची प्रार्थना अब्रामाची परमेश्वरने ऐकलेली आहे. and Lot and his family were saved. लोट व त्याच्या कुटुंबाचा बचाव झालेला आहे. One more example we can see, दुसरं उदाहरण आपण पाहू शकतो Moses prayed. मोशेची प्रार्थना. Moses pleaded for God for the mercy of sinning people या of ठिकाणी Israel. इस्रायल लोकांच्या पापासंदर्भात मोशेने परमेश्वरला प्रार्थना केलेली आहे. We can see in the book of Exodus chapter 32. निर्गमच्या 32व्या अध्यायामध्ये आपण पाहू शकतो He has interceded for the sinning people of Israel. इस्रायल लोकांच्या पापासंदर्भात त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना केलेली आहे. Daniel made supplications for God for his people. दानिएलने आपल्या लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे. Daniel prayed like this, दानिएलने अशी प्रार्थना केली, O Lord, हे परमेश्वरा hear, O Lord, आमची प्रार्थना ऐक, forgive. आमची क्षमा कर, Lord, listen to me. माझी प्रार्थनेकडे लक्ष दे Do not delay for your own sake. आणि कोणत्या प्रकारचा विलंब लावू नको. Your city and your people are called by your name. आणि तुझे लोक तुझी याचना करत आहे. And also he has interceded for his friends. त्याच्या मित्रांसाठी दानिएलने प्रार्थना केली आहे. We can see some of the examples in the New Testament. या ठिकाणी नवीन करारामध्ये देखील आपण काही उदाहरणं पाहू शकतो. The apostle Peter prayed for the beloved Dorcas, डॉर्कससाठी पेत्राने प्रार्थना केलेली आहे and God even raised her from the dead. आणि परमेश्वरने तिला मरणातून उठवलेला It आहे. was recorded in Acts 9. आणि याचा उल्लेख प्रेषितच्या 9व्या अध्यायामध्ये केलेला We आहे. also see the apostle Paul prayed regularly for the people. संत पावलाने आपल्या लोकांसाठी नेहमी प्रार्थना केली. We can see in Romans 1, 9 to 10. रोमन याचा 3रा अध्याय आहे आणि 9व्या वचनामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. To now we can see how to perform intercessory prayers excellently. या ठिकाणी चांगली आणि उत्कृष्ट मध्यस्थीची प्रार्थना आपण कशी करू शकतो. We have seen prayer is a vital part of our communication या ठिकाणी प्रार्थना हे मोठं साधन आहे with our loving Father in heaven. या ठिकाणी स्वर्गीय पित्यासाठी. In the Bible, He tells us how we can pray for others most effectively. या ठिकाणी दुसऱ्यासाठी प्रभावीशाली प्रार्थना आपण कशी केली पाहिजे. In the way that pleases Him. या ठिकाणी आपण त्याला विनंती करू शकतो. Here are the few biblical principles for Yeah, effective intercessory prayer. या ठिकाणी शास्त्रामध्ये काही उदाहरणं दिलेले प्रार्थनेसंदर्भात सांगितलेले आहे. Colossians chapter 1 verse 9. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलेला आहे. It says, pray for other from the heart. अंतःकरणापासून दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. We have to pray for others
from our hearts. अंतःकरणापासून इतरांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. And also it says we have to pray for others regularly. आणि नेहमी आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे. Jesus taught us how to pray. येशू ख्रिस्ताने प्रार्थना कशी करायची In our- याबद्दल शिकवलेलं आहे. In the Lord's Prayer we see, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण पाहतो, give us this day our daily bread. रोजची भाकर तू आम्हाला दे. We should pray for our needs and the needs of others every day. आम्ही आमच्या स्वतःच्या गरजेसाठी आणि इतरांच्या गरजेसाठी प्रार्थना केली पाहिजे. We have to pray for others in detail. या ठिकाणी आम्ही दुसऱ्यासाठी खोलपणे प्रार्थना केली पाहिजे. God knows everything, परमेश्वराला सगळं माहिती, but He wants us to come to Him with all our specific requests. आपली जी काही गरज आहे ही गरज घेऊन आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. Because He likes to hear from us. कारण त्याला आपल्या तोंडून ते ऐकायचं आहे. Because we are His children. कारण आम्ही त्याची लेकरं आहोत It's very important आणि हे फार महत्वाचं आहे. that we have to pray to Him. इथे आम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे. We have to pray for others with faith, विश्वासाने आम्ही इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. knowingly that God has all power की परमेश्वराकडे सर्व सामर्थ्य आहे and the love the people we pray for Him. आणि ज्या लोकांवर आपण प्रीती करतो त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना केली We पाहिजे. have to pray for others with love. प्रीतीने आम्ही इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. God is love. परमेश्वर प्रेमळ आहे, He is unselfish. त्याच्यामध्ये स्वार्थ नाही. Unselfishness is the character of God. या ठिकाणी स्वार्थीपणा नसलेलं हे परमेश्वराचं सील आहे. He has given His only agape love for us. त्यांनी आपलं प्रेम आपल्याला दिलेलं आहे. He has sent His only one begotten Son to us. त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला तुमच्या माझ्यासाठी पाठवले. Same way we have to pray for others with love. आणि म्हणून आम्ही प्रीतीने एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे. James 5:16 says, याकोब 5:16 मध्ये म्हटलेलं आहे, we have to pray for others fervently. आम्ही इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. The verse says here, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, the effective and fervent prayer of a righteous man नीतिमानाची प्रार्थना will give the results. परमेश्वर त्याचं प्रत्युत्तर देईल. We have to pray for others with a desire to help where we can. या ठिकाणी प्रार्थनेच्या माध्यमातून आपण इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण केली पाहिजे. It can be a physical help, त्या ठिकाणी आरोग्यासंदर्भात आहे, it can be an encouragement, धैर्याचं आहे, it may be through card, या ठिकाणी एका कार्डाच्या माध्यमातून, it may be through call, या ठिकाणी फोनच्या संभाषणाच्या माध्यमातून, it can be a visit personally to them. वैयक्तिक भेटीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. We have to pray for others occasionally with fasting. या ठिकाणी उपवास आणि प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही इतरांसाठी प्रार्थना केली We पाहिजे. can see one lively example of this fasting and prayer in our campus. या ठिकाणी आपल्या सहवासामध्ये आपल्या समाजामध्ये या गोष्टी आपण पाहू शकतो. When Dazal Pandey, the son of Ashirwad Pandey, was got into accident, पास्टर पांडे यांचा मुलगा डेझल पांडे याचं उदाहरण आहे. he was in dangerous condition. त्याचा अपघात झाल्यानंतर तो गंभीर परिस्थितीमध्ये होता. He was admitted in the hospital, दवाखान्यामध्ये त्याला उपचारासाठी ठेवलेला आहे and the request came to us आणि त्याच्यासाठी विनंती आलेली आहे. as a community, as a church. या ठिकाणी समाज आणि मंडळी या माध्यमातून We all came together and prayed for him. या ठिकाणी आम्ही प्रत्येक जण एकत्र येऊन त्या लेकरासाठी प्रार्थना केली. God has answered our prayers. परमेश्वरांनी ती प्रार्थना ऐकलेली आहे. He was survived and nothing has happened to him. त्या ठिकाणी तो आता चांगला वावरत आहे. When the trouble comes, ज्यावेळेस समस्या येतात the church should come together मंडळीने एकत्र आलं पाहिजे and we have to pray for each other. आणि आम्ही एकमेकासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. Now COVID-19 is there in all over the world. या ठिकाणी कोविड-19 हे जे प्रकार आहे हे जगभर आहे. There is a need to pray. या ठिकाणी प्रार्थनेची गरज आहे. People are asking to pray. लोक प्रार्थनेची विनंती करत The आहेत. need of the hour. या ठिकाणी या घडीची प्रार्थना महत्वाची गोष्ट आहे. We have to pray to God to stop this spreading of this virus. याचं प्रमाण वाढू नये यासाठी परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. We have to pray for the people who are affected by this disease. याने जे काही त्रासात आहे या समस्यामधून चाललेले आहे त्यांच्यासाठी प्रार्थना केली We पाहिजे. have to pray for the families who are affected by these people. Ja- This coronavirus. करोना व्हायरसच्या माध्यमातून ज्या कुटुंबामध्ये हे चाललेलं आहे घडलेलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना केली So पाहिजे. many lives have gone because of this COVID. अनेक जण निघून गेलेले आहेत. We have to pray for these grieving families. काही मरण पावलेले आहे
या मृत्यू कुटुंबासाठी प्रार्थना केली We have to pray for the health workers. या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली We have to pray for the nurses. नर्ससाठी प्रार्थना केली पाहिजे We have to pray for the doctors. डॉक्टरसाठी प्रार्थना केली पाहिजे We have to pray for the government people. गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे And also we have to pray for the church. मंडळीसाठी प्रार्थना केली We have to pray for the church pastor. चर्चचे पालकांसाठी प्रार्थना केली We पाहिजे have to pray for the church leadership. चर्चचे जे पुढारी आहेत यांच्यासाठी प्रार्थना We केली have पाहिजे to pray for our ministers. या ठिकाणी जे सुवार्थिक आहे यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे We have to pray for our neighbors. या आपल्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे We have to pray for each other. एकमेकांसाठी प्रार्थना केली We have to pray for the government officials. गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत यांच्यासाठी प्रार्थना केली We have पाहिजे to pray for the state and central leaders. या ठिकाणी राज्य सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी प्रार्थना केली We पाहिजे. have to pray for our economy. आर्थिक बाबीसाठी प्रार्थना केली पाहिजे People are saying, and we can see in the news also today, या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे आणि बातम्यांमधून देखील आपण पाहू शकतो ऐकू शकतो our country's economy has gone 10 years back. या ठिकाणी आपली देशाची आर्थिक परिस्थिती 10 वर्ष मागे गेलेली आहे We have to pray for the stability of our government. आणि स्टेट सरकारसाठी आपण प्रार्थना We केली have to pray for our leaders to be wise. या ठिकाणी आपल्या पुढाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे We have to pray for the authority and the leadership of our country. या ठिकाणी देशाचे जे पुढारी आहेत यांच्यासाठी प्रार्थना केली Next, we पाहिजे have to pray for the missionaries. या ठिकाणी जे मिशनरी आहेत सुवार्थिक आहेत यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे Many people will give money for the missionary work to be done. या ठिकाणी अनेक लोक आर्थिक बाबीतून सहाय्य करत आहेत For our Adventists, we have so many missionaries. या ठिकाणी ऍडव्हेंटिस्ट मध्ये बरेच स्वार्थिक आहे मिशनरी आहेत Those who are supporting global mission, या ठिकाणी ते ग्लोबल मिशनला सहाय्य करत आहेत gospel outreach, गॉस्पल आउटरीचला मदत करत आहेत Jesus for Asia. जीसस फॉर एशियाला मदत These करत are आहेत the retirees people who extra work and earn and send this money to the agencies. हे निवृत्त झालेले लोक आहेत हे आर्थिक बाब पैसे गोळा करून या कार्यासाठी ते पाठवत आहेत By that money, we are employing volunteers, या माध्यमातून स्वयंसेवक कार्य करत आहेत and they are going to each house and telling the word of God. आणि हे सुवार्थिक प्रत्येक घरोघरी जाऊन सुवार्ता सांगत आहे So we have to pray for the missionaries and for their families. आणि म्हणून या लोकांसाठी जे मिशनरी आहेत यांच्यासाठी आपण प्रार्थना We केली have to pray for their health. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे And the next most important is we have to pray for the people, those who doesn't know Christ. या ठिकाणी आम्ही अशा लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे की ज्यांना ख्रिस्त माहीत नाही That is the mission of our Seventh-day Adventists. आणि हेच सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट मुख्य ध्येय आहे On Sunday evening, एकदा रविवारच्या सकाळी Mr. William Booth, विल्यम बुथ he is the founder of Salvation Army. मुक्ती फौज या संस्थेत येथे He was walking in the streets of London along with son या ठिकाणी लंडन या ठिकाणी ते आपल्या मुलासंगती चाललेले आहेत who was 12 years old that time. तो मुलगा 12 वर्षाचा होता The father took the son to a saloon. या ठिकाणी या बापाने या मुलाला सलून The place- या नावेच्या दुकानात नेलेलं आहे The place was so crowded. त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये गर्दी होती Different kinds of people. वेगवेगळे लोक त्या ठिकाणी होते Those who are having birds, त्या ठिकाणी दाढी आहे their faces were shown with vice and crime. त्या ठिकाणी गुन्हेगार सारखे त्याचे चेहरे होते Some are appearing with drunk, काही पिलेले होते tobacco smell. त्या ठिकाणी तंबाखूचा वास येत होता So son got annoyed त्या ठिकाणी तो मुलगा अस्वस्थ झालेला and he आहे. was telling his dad, तो आपल्या बापाला म्हणतो "Come, we'll go away from here." आपण इथं घरी जाऊ असं तो बापाला म्हणतो But William Booth said to his son, परंतु विल्यम बुथ आपल्या मुलाला म्हणतात "Son, मुला these are our people. हे आपले लोक आहेत These are the people who have to work with them. या लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे I want to live for these people. या लोकांसाठी आपल्याला जगायचं आहे I want you to bring God and Christ to them. या लोकांकडे आपण ख्रिस्त आणला पाहिजे This is our mission. हे आपलं ध्येय आहे To these people, we have to tell about the love of God, परमेश्वरचं प्रेमाबद्दल ह्या लोकांना the सांगितलं mission of our church. आणि हे आपल्या मंडळीचं ध्येय आहे This is everybody's work. हे प्रत्येकाचं कार्य आहे This is not only the pastor's work. हे पालकाचं काम नाही This is not only the officer's work. अधिकाऱ्यांचं काम नाही When everybody works for Christ, आणि प्रत्येक जण या कार्यासाठी this पुढे येतो. mission can be progress to each part of this world. आणि या माध्यमातून संस्थेची या मंडळीची वाढ होऊ शकते We have to pray that God's will be done. परमेश्वरच्या इच्छेनुसार गोष्टी घडल्या पाहिजे As a closing thought,
या ठिकाणी शेवटचा मुद्दा, Let me share the words of S.T. Gordon, या ठिकाणी S.D. गॉर्डन या व्यक्तीचं हे वाक्य one आहे. of the powerful evangelists. या ठिकाणी तो सुवार्थिक सगळ्यात जबरदस्त होता. He says, तो म्हणतो, the great people of the earth today या ठिकाणी आज या पृथ्वीवर सगळ्यात महान लोक ते आहेत are the people of who praise. जे प्रार्थना करतात. Those who praise, they are the people who are great. जे प्रार्थना करतात ते लोक महान आहेत. It's a beautiful thought. हे फार सुंदर वाक्य आहे. One more statement I want to give from E.G. White, Christian Service, ख्रिश्चन सर्व्हिस मधून सिस्टर वाईट म्हणतात, page 52. पान नंबर 52 वर It says like this. या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, The days in which we live या दिवसामध्ये आम्ही वावरत आहोत are solemn and important. हे फार महत्वाचे आहे. And further it says, पुढे म्हणलेलं आहे, plagues and judgments रोग आणि न्याय are already falling upon हे होत आहे. the grace of God. परमेश्वराच्या दयेमुळे Great changes are soon to take place अनेक बदल जगामध्ये घडतील. in the world to come. हे जग शेवट होण्यासाठी The final moments are yet to come. या ठिकाणी शेवटच्या घटका घडत आहेत. But in the same book, page 89, याच पुस्तकामध्ये 89 पानावर ते म्हणतात, it says like this. असं म्हणलेलं आहे, Heavenly angels स्वर्गीय देवदूत are longing and waiting for human agents to come. लोकांची ते वाट पाहत आहेत. Ellen G. White has said already before in the olden days. या ठिकाणी पूर्वी सिस्टर वाईट यांनी हे उद्गार काढलेले आहेत. She has predicted that we are living in the olden days. या ठिकाणी तिला माहिती आहे आम्ही या जगामध्ये वावरत आहोत. Jesus' second coming is at hand. येशू ख्रिस्ता दुसरं येणं जवळ आलेलं आहे. Luke 21. लूकच्या 21व्या अध्यायामध्ये म्हटलेलं Jesus आहे, wants येशू ख्रिस्ताने इशारा दिलेला आहे, that famines, दुष्काळ, earthquakes, भूमिकंप and fearful events will happen just before his return. त्याच्या येण्या अगोदर हे भयानक घटना घडतील. In the starting we have seen, fear not, या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे, घेऊ नको, because God has given us the instrument, pray and only pray. परमेश्वराने प्रार्थनेचं साधन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. We have to pray for others. प्रत्येकासाठी प्रार्थना We करा, have to pray for everybody. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करा. God bless each one of us. परमेश्वर बाप तुम्हाला सहाय्य करो. As you stand firm for God परमेश्वरासाठी ज्यावेळेस तुम्ही खंबीर राहाल and accept the challenge to take this gospel to the world. आणि हे आव्हान स्वार्थाप्रमाणेच आपण घेऊन पुढे जाऊ. God bless you all. परमेश्वर बाप तुमच्यावर महान उपयुक्त आशीर्वाद पाठवो. हॅपी साबत चर्च. पुन्हा एकदा आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा भक्तीबद्दल. खरोखरच आज परमेश्वराने वचनाच्या द्वारे आमची भेट घेतलेली आहे. मी विशेष आभार मानत आहे मिस्टर चंद्रशेखर वीरपती सर, जे वेस्टर्न इंडिया युनियनचे असोसिएट ट्रेझरर आहेत. त्यांना मी विनंती केल्याप्रमाणे त्यांनी मंडळीसाठी इतका सुंदर असा बोध आज दिलेला आहे आणि त्यांचं भाषांतर मराठीमध्ये पास्टर जगदाळे सरांनी केलेलं आहे, म्हणून मी त्या दोघांचेही प्रभूमध्ये आभार मानतो. आय वुड लाईक टू थँक मिस्टर चंद्रशेखर वीरपती सर फॉर दिस वंडरफुल मेसेज that he has delivered today for the Marathi congregation. Thank you very much, sir, for accepting our invitation. And may the God bless you. May the God bless your service and your ministry. आणि यावेळेस त्याचप्रमाणे माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की कृपा करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. विशेष करून मंडळीमध्ये जे अनेक लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी कृपा करून आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. आज विशेष करून मी आठवण करत आहे 2 दिवसापूर्वी किंवा कालच ज्यांची प्रेतक्रिया झाली, केशव खंडागळे अंकल यांची, त्यांच्या कुटुंबियांसाठी आमच्या मंडळीच्या प्रार्थना आहेत. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. देवबाप ह्या दुःखित कुटुंबियांचं सांत्वन करो, हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. मी जशी विनंती केली होती आजही विनंती करत आहे, जे काही तुमचं ऑफरिंग आहे, दशांश आहे, कृपा करून वेळेवरती मंडळीचे ट्रेझरर मिस्टर विजय साळवे यांच्याकडे तुम्ही भरू शकता. प्रत्येक शाबादी ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये
ज्यावेळेस तुम्ही आपापल्या घरामध्ये बसलेले आहात, भक्ती करत आहात, तुमचं शाबास शाळेचं अर्पण, त्याचप्रमाणे मंडळी खर्चाचं अर्पण तुम्ही कृपा करून जमा करावं आणि ते एकत्र करून चर्च ट्रेझररकडे आणून द्यावं, अशी माझी सर्वांना विनंती आहे. जे काही तुमचा दशांश आहे तो नेहमी तुम्ही भरावा आणि त्याची रीतसर पावती देखील घ्यावी, अशी माझी सर्वांना विनंती आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आज या भक्तीची समाप्ती करण्यासाठी आणि विशेष करून ज्या काय आमच्या गरजा आहेत त्या सर्वांसाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया. स्वर्गीय माझ्या सर्वसमर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. देवा दया घना, पुन्हा एकदा परमेश्वरा, आजची भक्ती तो आम्हासाठी आशीर्वादाची केलीस. परमेश्वरा, धड्याच्याद्वारे तो आमची भेट घेतलीस. मिशन स्टोरीद्वारे परमेश्वरा आम्हाला साक्ष ऐकायला मिळाली, त्याचप्रमाणे धन्यवाद देतो सुंदरशा वचनाबद्दल. परमेश्वरा, तुझे दास चंद्रशेखर सर यांनी जे सुंदर असं वचन आज आम्हासमोर मंडळीच्या समोर सादर केलेलं आहे तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनाप्रमाणे चालण्यासाठी, प्रार्थनेमध्ये स्थिर आणि खंबीर राहण्यासाठी, विश्वासाने पुढील वाटचाल करण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. पवित्र प्रभूजी, विशेष करून मी धन्यवाद देतो चंद्रशेखर सर यांच्या सेवेबद्दल, त्यांच्या समर्पणाबद्दल. प्रभूजी, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियाला, लेकरांना आशीर्वादित कर. परमेश्वरा, येणाऱ्या दिवसात अधिक आणि अधिक त्यांचा उपयोग आणि वापर तुझ्या गौरवी कार्यासाठी करून घे. पास्टर जगदाळे सर यांच्याही सेवेबद्दल धन्यवाद देतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील प्रभूजी आशीर्वादित कर. त्यांची सेवा तो आशीर्वादाची अशी होऊ दे. पवित्र प्रभूजी, मंडळीतील प्रत्येक सभासदांसाठी प्रार्थना करत आहे. ह्या कठीण काळामध्ये परमेश्वरा, तुझ्या लेकरांची तू काळजी घेत आहेस, म्हणून मी धन्यवाद देतो. आजही जर परमेश्वरा कोणी करोनाने परमेश्वरा ग्रस्त आहे, अशा लेकरांसाठी प्रार्थना करतो. देवा, तुझी कृपा पुरव, त्यांना आरोग्य दे. पुन्हा एकदा मी प्रार्थना करत आहे घाडगे सर यांच्यासाठी, त्याचप्रमाणे मिसेस बागडे मॅडम यांच्यासाठी, त्याचप्रमाणे पास्टर मॉरिस आणि परमेश्वरा मिसेस सुनीती माधव यांच्यासाठी, पास्टर माळी, त्यांचे प्रिय चिरंजीव यांच्यासाठी, त्याचप्रमाणे परमेश्वरा डॉक्टर आरसूड सर, त्यांच्या प्रिय पत्नी यांच्यासाठी. देवपाय, तुझ्या प्रिय लेकरांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. परमेश्वरा, ह्या सर्व आजारातून, ह्या करोना व्हायरसमधून त्यांची मुक्तता कर. आणि पुन्हा एकदा परमेश्वरा, तुझी महान साक्षी इतरांना खंबीरपणे, उघडपणे देण्यासाठी तुझ्या प्रिय लेकरांचा उपयोग आणि वापर करून घे. आम्हा सर्वांची तू काळजी घेत आहेस, आतापर्यंत सांभाळलेला आहेस, म्हणून धन्यवाद देतो. लवकरात लवकर परमेश्वरात मंदिराचे द्वार उघडे दे, जेणेकरून आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी भक्ती आराधना करू शकू. देवा, तू सर्व काही जाणतोस, आम्हावर दया कर. ज्याने आज विश्वासाने तुझ्या भांडारामध्ये अर्पण वाहिलेलं आहे, बाजूला काढून ठेवलेलं आहे, आणि परमेश्वरा, ज्याने आपला दशांश, वनकाराचं अर्पण, विशेष अर्पण, मंडळी खर्चाचं अर्पण, शाबास शाळेचं अर्पण प्रभूजी बाजूला ठेवलेलं आहे किंवा ठेवणार आहेत, अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो. आशीर्वादित कर देवबापा, त्याद्वारे तुझंच गौरव महिमा हो दे आणि त्याहीपेक्षा अधिक देऊन त्यांना तो आशीर्वादित करीश. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. आम्हासोबत तो आतापर्यंत होतास, म्हणून धन्यवाद देतो. परमेश्वरा, सॅलिसबरी पार्क मराठी मंडळीचे ज्या वीक ऑफ प्रेयर्स आहेत त्याही तो आशीर्वादित करत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. परमेश्वरा, दया कर. पुढे होणाऱ्या देखील सर्व सभा आशीर्वादाच्या कर. येणाऱ्या वक्त्यांसोबत तो विशेष करून राहा. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. आजच्या सुंदरशा वेळेबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. येशूच्या नावात प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत, तशीच आमची ऋणे आज आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
सर्व समर्थ देव बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत येथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. हॅपी साबाथ सर्वांना. पुन्हा एकदा मला आभार मानायचे आहेत. आज मिशन अहवाल स्मिता आंटी यांनी घेतलेला आहे, त्यांचे मी आभार मानतो. शाबास शाळा एल्डर विलास खंडागळे अंकल यांनी घेतले, त्यांचेही मी आभार मानतो. आणि विशेष आभार मला मानायचे आहेत मिस्टर चंद्रशेखर सर यांचे, ज्यांनी सुंदरसं बोध वचनाद्वारे आज मंडळीला दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे पास्टर जगदाळे सर यांनी भाषांतर केलं, त्यांचेही मी आभार मानत आहे. त्याचप्रमाणे मी आभार मानत आहे सर्व प्रेयर वॉरियर्स जे आजही इतरांसाठी प्रार्थना करत आहेत. तुम्हा सर्वांचे मी खरोखरच प्रभूमध्ये आभार मानत आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे, आपण मागील आठवड्यापासून जवळपास 1 सप्टेंबरपासून वीक ऑफ प्रेयर आपल्या सॅलिसबरी पार्क मराठी मंडळीची सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर असा प्रतिसाद आहे. प्रतिदिनी सायंकाळी 7 वाजता ह्या वीक ऑफ प्रेयर्स होत आहेत. अनेक मंडळीतील एल्डर्स, बाहेरचे वक्ते या ठिकाणी येऊन सुंदरसं बोध मंडळीला करत आहेत. माझी विनंती आहे, तुम्ही सर्वांनी सुद्धा प्रति संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता ह्या झूम मीटिंगमध्ये सहभागी व्हावं. लवकरच 13 तारखेपासून पुन्हा एकदा GC आणि डिव्हिजन वाईड आपल्या संजीवनाच्या सभा होणार आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हा सर्वांना सहभागी व्हायचं आहे. त्या मीटिंगसाठी कृपा करून प्रार्थना करा की देवबापाने आम्हाला ह्या सर्व मीटिंग्समध्ये सहाय्य करावं आणि येणाऱ्या दिवसात देवबापाने आम्हा सर्वांचा अधिक आणि अधिक उपयोग आणि वापर करून घ्यावा. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि मिस्टर सचिन कसबे यांचेसुद्धा मी आभार मानतो, जे आपले व्हिडिओज एडिट करून देतात. देवबाप त्यांना देखील आशीर्वादित करो. हॅपी साबाथ. गॉड ब्लेस यू.